puts on the camera. Yes, it started recording. Okay. Good evening, shalom everybody. परत आपण एक आठवडा स्किप करून एक आठवडा असा क्लास करतोय आणि आपण असाच चालू ठेवू. आणि आपल्या यूट्यूब चॅनल आहे जे कोलेट्स जर्मनी बनवलेलं, त्याच्यावर आपलं लेक्चर, जोशवाचं लेक्चर हे सगळं असतात. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही मिस करताय क्लास ट्यूसडेचा, तर त्याच्यावर जाऊन तुम्ही तो क्लास परत रिपीट ऐका. कारण एक गोष्ट आहे की रिपीट ऐकला ना तर कितीतरी गोष्टी आपल्याला जास्ती समजतात इन द सेन्स. आपण लेक्चर चालू असताना कधी कधी आपण विचारत जातो, मी काहीतरी बोललो त्या विचारत जातो, आणि मग जो लेक्चर चाललाय त्याचा लिंक तुटतं आपला, आणि मग परत आपण जेव्हा लेक्चर मध्ये येतो ना तर आपला तो म्हणजे काय बोलतोय असं होतं. तर तो रेकॉर्डिंग बघितला तर तुम्हाला परत लिंक लावता येईल आणि जरा आपला क्लास अजून जास्ती चांगला होईल. ओके. तर क्लास चालू करायच्या पहिले मी प्रेयर करतो. एशली मैं भेजेगा तेरे को प्रेयर, फिर तू प्रेयर करके चालू करने का. भेजेगा मैं तेरे को, देन यू हैव टू स्टार्ट विद द प्रेयर. नितिन ने भेजा मेरे को, मैं बोलूं? हाँ बोल है ना, फिर वेरी गुड. हाँ है ना. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Amen. So once again welcome. असा चांगला विचार करते मनात की सगळेजण आता मेडिटेशन आणि याच्यामध्ये पुढं स्पिरिच्युअली पुढे गेलं असतील आणि ट्राय करत असतील. कोणाला काय क्वेश्चन असेल तर मला विचारा या लेक्चरमध्ये. आजचा लेक्चर जरासं आपण मेडिटेशनवर आणि ह्याच्यावर बोलू, पण वेगळा काहीतरी सब्जेक्ट घेऊ आपण, माइंड वर पण बोलू. पण त्याच्या आधी पहिला लेक्चर चालू व्हायच्या पहिले कोणाला काय क्वेश्चन्स आहेत काय आपल्या झालेल्या लेक्चर्स बद्दल, किंवा काय मेडिटेशन मध्ये त्यांनी एक्सपिरियन्स केला त्याच्याबद्दल, किंवा इतर कुठल्या सब्जेक्ट बद्दल काय लेक्चर असेल तर मला क्वेश्चन असेल तर विचारा तुम्ही. Anybody, any questions? You can unmute and ask the question. जॉनी, तुम्ही खूप दिवस झाले, खूप महिने झाले क्वेश्चन नाही विचारलं. Actually it is giving a good feeling. Only thing is I am not able to articulate it. म्हणजे how to describe it is not easy. That is what I feel. तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा त्यातलं काहीतरी एक सांगा आम्हाला. मेडिटेशन करतो तेव्हा डोक्यामध्ये काहीतरी होतं एवढा नक्की, पण ते काय होतं आणि त्यानंतर एक्झॅक्टली काय होते ते मला नाही सांगता येत. मे बी यू कॅन टेल. ओके. तुम्ही पहिली क्वेश्चन विचारला होता, 1 मिनिट. क्वेश्चन विचारला होता की थिंकिंग आणि थॉट वर क्वेश्चन विचारला होता ना, तर त्याच्याबद्दल मी आज सांगेन, कारण आता आपण एवढा केला ना तर मला आता सांगता येईल. त्याच्या आधी कोणाला काय विचारायचं आहे? हा जुडा शोषणना बोलते. बोला आंटी. मी काय बोलते, मी आता एक म्हणजे अनुभव तो माझा जो आलेला होता तो मला आता असा मेडिटेशन करताना थोडा तोच आठवतं. तर त्याचा काय रेफरन्स असेल का काय, म्हणजे मध्ये तर मी विसरून गेले होते जशी. आता आम्ही एक 35 वर्षापूर्वी जुन्या मशिदीत नेहमीच मशिदीत जायचो. तर किप्पूरला तिकडं आम्ही एरेबला राहायचो. एरेबला म्हणजे घरून जेवून खाऊन गेलेलो, न्हाऊन धुवून सगळं. तर आम्ही घरी 1 वर्ष आलो, फार त्रास झाला वाशीला. तर तेव्हापासून आम्ही तिकडं बाकावर वगैरे घरून चादरी घेऊन जाऊन झोपायला लागलो वगैरे तिकडच रात्रीचं. तर एका किप्पूरला रात्री तेव्हा तर लवकर म्हणजे नमाज लवकर झाली का लवकर झोपायचो, 9-10 वाजता. तर असा मधीच मला असं वाटलं की नमाज सुरू झाली म्हणून, नमाज करतायत लोक. आणि मी यांना उठवला, अरे नमाज सुरू झाली तर हे बोलले पप्पा नाही, म्हणजे पप्पा घरून
सकाळची पहिले नमाज करायला 5 वाजता यायचे. हसन बाबांच्या आधी माझे सासरे पहिले ते गाणी वगैरे गायचे. तर बोलले नाही पप्पा तर नाही आलेत अजून वगैरे. आणि मग नंतर लक्षात आलं की नाही, की ते म्हणजे मलाच काहीतरी भास झाला होता. पण तो आता तेवढ्यापुरता आम्ही बोललो एकमेकात आणि विसरून गेले होते. पण ते आता मला का आठवतं मला माहित नाही. मेडिटेशन करताना आठवतं की असं करताना आठवतं. ओके, व्हेरी गुड. एकदम मस्त क्वेश्चन, चांगला क्वेश्चन होता आणि चांगले अनुभव तुम्ही सांगितलात. मला कोणीतरी फोन करून पण विचारला हा क्वेश्चन, तर त्यांनी मला नाव सांगा. हा अबनेर पिंगलेनी पण असा काहीतरी मला त्याचा अनुभव सांगितला होता आणि त्याच्याबद्दल मी त्याला आन्सर दिला. मी तुम्हाला सगळ्यांना आन्सर देतो या गोष्टीचा. आणि त्याच्यामध्येच राल्फी जॉनी जिराटच्या क्वेश्चनचा आन्सर पण ऍड होईल आणि तो कंटिन्यू मी करेन. ओके, पहिली गोष्ट म्हणजे आहे ना, त्यांनी अबनेरनी मला काय सांगितलं की तो मेडिटेशन करताना मी तुम्हाला विचारलं होतं ना की कोणाला काय होतंय, काय कोणाला काय दिसतंय, काय कोणाला काय वास येतोय. तर आंटीनी राखेलनी सांगितलं वास येतोय, एकदा एक्सपिरियन्स आला आणि डोळ्यातून पाणी आला, असं सगळं सांगितलं ना. तर मी एकदा विचारलं होतं की कोणाला काय ऐकायला येते काय, तर कोण काय बोललं नाही ऐकायला येते काय. तर म्हणून मी काय सांगितलं नाही. नंतर मला फोन करून विचारला, तर ते मेडिटेशन करताना ना ऐकायला येते काहीतरी. ओके, आता ऐकायला येते म्हणजे मेडिटेशन तो आपला जो चाललाय ना मेडिटेशन, त्या शब्दाकडे बघायचा किंवा काय दोन मेडिटेशन करते आणि नाव घेतंय आणि नाव घेऊन तो नाव ऐकतंय आणि ते मोजतंय, काउंटिंग करते, त्याच्यामध्ये काहीतरी कोणतरी काहीतरी केल्याचा आवाज ऐकायला येते. जसा तुम्हाला 35 वर्षापूर्वी नमाज ऐकायला आली ना, तसा ऐकायला येते त्याला मेडिटेशन करताना. ओके, तर आता पहिले ह्याचा काय करायचं ते सांगतो मी. असं जर कोणाला होत असेल म्हणजे तुम्हाला काहीतरी दिसत असेल किंवा तुम्हाला काहीतरी वास येत असेल किंवा तुम्हाला काहीतरी एक्सपिरियन्स येत असेल किंवा तुम्हाला अंगामध्ये शहारे येत असतील किंवा डोक्यामध्ये असा जरासा भनभनल्यासारखा वाटेल काय, तर त्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं जे होतंय त्याच्याकडं. ओके, कारण हा मेडिटेशन मध्ये तर आपण जे करतोय ना त्याच्यामध्ये आपण जास्ती अजून कॉन्सन्ट्रेट करायचं. का? कारण आपण जे करतोय ना त्याच्यापायी ती गोष्ट होते. तर तुम्ही आपण जे करतोय ते सोडून त्या गोष्टीकडे लक्ष दिलं ना तर मग ती गोष्ट बंद होईल. समजला? कारण आपण कॉन्सन्ट्रेट करून मेडिटेशन करून या कॉन्सन्ट्रेट करतोय ना, तर त्याच्यावर त्या कॉन्सन्ट्रेट करताना काय होते आपल्याला ती काहीतरी होते, आपल्याला दिसतंय, कानाला ऐकायला येते, वास येते, काहीतरी होते. आणि मग आपला लक्ष त्या गोष्टीकडे जातं. चांगला वास आला किंवा काहीतरी रडासारखा झाला किंवा काहीतरी खुशी आली किंवा काहीतरी ऐकायला येतंय आणि मग आपण आपला डायव्हर्ट करतो, आपला माइंड, आपलं कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्ट करतो त्या गोष्टीकडे. पण त्या गोष्टीकडे डायव्हर्ट केल्याबरोबर काय होतं की ज्या गोष्टीमुळे ते होतंय ना ती गोष्ट आपण नाही करत म्हणून ती गोष्ट बंद होतं. म्हणजे ती ऐकायला यायचा, वास यायचं ते बंद होतं. ओके, तर असा काय होत असेल ना तर तुम्ही जो मेडिटेशन करता ना तो अजून तुम्ही जास्ती स्ट्रॉंगली करा, आधी जास्ती कॉन्सन्ट्रेट करा. तर तुम्हाला ना त्याच्यामध्ये तो एक्सपिरियन्स कशासाठी येते ना ते पण त्याचा आन्सर मिळेल तुम्हाला. म्हणजे जर फुलाचा वास येतोय तर तो फुलाचा वास काय येते, काय कुठं जॉईंट आहे, कुठं काय आहे, त्याचा काय संबंध आहे, ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये डीप गेल्यावर म्हणजे त्या कॉन्सन्ट्रेशनवर डीप गेल्यावर तुम्हाला त्याच्यामध्येच दिसत. जो ऐकायला येते ना तुम्ही ते कॉन्सन्ट्रेशन तोडला नाही, कॉन्सन्ट्रेशन करला ना तर तुम्हाला ते ऐकायचं आहे ना ते स्पष्ट ऐकायला येईल एकदम. म्हणजे तुम्ही तुमचा चॅन्टिंग करताय ते ऐकतायच, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ते ऐकायला येते ना तर ते अजून येईल. तुम्हाला ती आठवण येते ना तर त्या आठवणीमध्ये जाऊ नका. तर त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये जाल ना तर तुम्हाला त्या आठवणीमध्ये ती आठवण आहे ना अजून येऊन तुम्हाला त्याच्यामध्ये त्या टायमाला काय झाला होता ना ते तुम्हाला समजेल. ओके, कारण त्या टायमाला असा होऊ शकतंय, म्हणजे हे आता मी सांगतोय म्हणजे असा झालाच असेल असा नाही, असा होऊ शकतंय की त्या टायमाला आहे ना देवदूत लोक आहे ना मशिदीत नमाज करत असतील आणि तुम्हाला ऐकायला आलं असेल ते. हा, पप्पा तसे बोलले, सासरे माझे बोलले की तेव्हा तर करतात रात्री. तर त्याचा अर्थ असा आहे ना की तुमच्या सायकी मध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना ती पॉवर आहे की तुम्ही आहे ना देवदूत लोकांना ऐकू शकता. ओके, ज्याला वास आला ना फुलांचा ह्याचा चांगला, त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या सायकीमध्ये, तुमच्या सोलमध्ये अशी पॉवर आहे ना की तुम्ही आहे ना गान एदेन मध्ये जाऊन तिकडचा स्मेल घेऊ शकता. म्हणजे तुमचा तो जो सेन्स आहे ना त्या सेन्सच्या थ्रू आहे ना तुम्ही स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट होऊ शकता. ज्याचा कानाने येते ना तर त्याचा अर्थ असा आहे की कानाने त्याचा तो स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट होऊ शकते. आपले जे 5 सेन्सेस आहेत ना ते आपल्या सोलचा ह्या जगाबरोबर कनेक्ट व्हायचा माध्यम आहे, बरोबर.
है ना. आपला सोल आपल्या बॉडीला, आपल्या ब्रेन मधून, माइंड मधून आपल्या बॉडीला कनेक्ट झालेला आहे, आणि बॉडीला कनेक्ट झाल्यावर सोलला बाहेरची गोष्ट आतमध्ये समजासाठी हा काय आहे, सेन्सेस, आपलं 5 सेन्सेस आहेत, ते काय, ते एक माध्यम आहे, एक जरिया आहे, ते कम्युनिकेशन सारखा. ओके. तर त्याच्यामधून आहे ना, आता हा जो कोणाचा काय असतं, कोणाचा तो जरिया आहे ना, तो डोळ्यामधून कनेक्ट होऊ शकतो वरपर्यंत, कोणाचा कानामधून कनेक्ट होऊ शकतो, कोणामधून सगळ्या कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींमधून होऊ शकतं. तर आपल्याला मेडिटेशन मध्ये आपल्याला काय करायचं, आपल्याला तो जर मिळाला, आपल्याला समजलं की आपल्याला कुठल्या गोष्टीपासून आपल्याला कनेक्ट होता येतं, तर तो आपण रिफाईन करून तो आपण डेव्हलप केलं ना, बरोबर, तर आपल्याला आहे ना, मग आपण जेव्हा आपल्या सोल कडे जाऊ ना, सोलच्या ह्याच्यामध्ये म्हणजे इंटेलेक्च्युअल मधून सोल कडे जाऊ ना, तेव्हा आपल्याला आहे ना, तो स्पिरिच्युअलिटीचा जो हे आहे ना, तो आपल्याला समजल कसा आहे करून. ओके. फॉर एक्झाम्पल मी सांगतो, एलिया वन्नाबीची जी गोष्ट आहे ना, म्हणजे शास्त्रामध्ये एलिया वन्नाबीची जी गोष्ट आहे ना, तनाफ मध्ये, त्याच्यामध्ये एलिया वन्नाबीच्या गोष्टीमध्ये काय केलं की एलिया वन्नाबी मग जायच्या आधी एलिया वन्नाबी निघून गेला सगळीकडे सोडून. तर निघून गेल्यावर मग एलिया वन्नाबीने तिकडे बघितलं की पहिलं खूप मोठा वादळ आला, आणि वादळामध्ये देव नव्हता. ओके. वादळ आला, खूप मोठा विंड आला, हे आला, नाही आला, मग अर्थक्वेक आला, आणि अख्खा हे हल्ला, त्याच्यामध्ये पण देव नव्हता. मग त्याच्यामध्ये नंतर मोठा मोठा आवाज आला, मग त्या आवाजामध्ये पण नव्हता. आणि त्याच्यामध्ये नंतर मग एक सायलेंट आवाज आला, आणि त्या सायलेंट आवाजामधून देव त्याच्या बरोबर बोलला. ओके. हा एलिया वन्नाबीचा एक्सपिरियन्स. आता इजिकेल जो प्रॉफिट आहे ना, त्याच्या एक्सपिरियन्स मध्ये चॅरेटचा एक्सपिरियन्स आहे. तो बसला आणि त्यांनी बघितला की चॅरेट आला, चॅरेटचं व्हील आहे, आणि मग त्यांनी बघितलं की आकाश उघडला, मग आकाश उघडल्यावर त्यांनी नॉर्थ विंड आणि हे ते बघितलं, आणि मग त्यांनी बघितला की चॅरेट आला, आणि मग चॅरेटच्या थ्रू त्याच्यामध्ये तो प्रॉफेसीचा जो कनेक्शन आहे ना, तो त्याच्या थ्रू झाला. आता ह्याच्यात फरक काय आहे, एलिया वन्नाबीचा जो कनेक्शन आहे ना, तो कानानी झाला, कारण आवाज आहे त्याच्यामध्ये, सायलेंट आवाज. आणि इजिकेलचा जो आहे प्रॉफेसीचा, तो कसा आहे, डोळ्यातून आहे, तो बघतोय. ओके. तर तुमचा आपला जो कनेक्शन आहे ना, तो कनेक्शन आपल्या कुठल्या पण 5 गोष्टीमधून, म्हणजे 5 जी गोष्टी आहेत ना, त्याच्यामधून आपण एक्सप्रेस करू शकतो. त्यांनी तो बघितला, म्हणजे त्यांनी बघितला, म्हणजे त्यांनी बघितला नाही, त्याचा जो तो एक्सपिरियन्स होता ना, तो आपल्याला बॉडीला समजासाठी आहे ना, त्याचा हा जो त्याचा सेन्स आहे ना, त्या सेन्सनीच तो समजू शकत होता तो. ओके. कितीतरी प्रॉफिट आहेत ना, तिलकांना प्रॉफेसी याच्या पहिले ना, तिलकांची बॉडी हालाची, त्यांना वाटायचं की माझ्या हड्ड्या वेगळ्या वेगळ्या झाल्या, आणि त्यांना फिटी सारखा वाटायचा, आणि त्यांना असं वाटायचं की त्यांची बॉडी लूज सुट्टी झाली. ओके. अनडन, म्हणजे आतला बाहेर, बाहेरचा आत, असं त्या लोकांना वाटायचं. त्या लोकांचा जो एक्सपिरियन्स होता ना, तो एक्सपिरियन्स कसा होता, टचचा, फिलिंगचा एक्सपिरियन्स होता, टचचा एक्सपिरियन्स होता. असं वेगवेगळ्या टाईपनी जो स्पिरिच्युअल कनेक्शन होता ना, तो स्पिरिच्युअल कनेक्शनचा एक्सपिरियन्स आपल्याला ह्या 5 सेन्सेस मधून आपल्याला बॉडीली समजू शकतं. सोलला तो तसाच्या तसा समजतं, जसा झाला तसाच्या तसा समजतं, पण आपल्या बॉडीला कसं समजतं, या 5 सेन्सेसनी समजतं. तर तुम्हाला हे मेडिटेशन करताना आणि हे करताना जो आपला सेन्स मध्ये, ज्याच्यात जो सेन्स जास्ती प्युरिफाईड आहे ना, त्या सेन्सनी आपल्याला तो बॉडी एक्सपिरियन्स करू शकतो. कारण आपली बॉडी आहे ना, आपण 5 सेन्स आहेत ना आपल्या बॉडीमध्ये, 5 सेन्स आणि अजून कितीतरी सेन्स आहेत. तर या सेन्स मध्ये आहे ना, आपण इम्प्युरिटी टाकलेली आहे. आपण जे पाप नावाची गोष्ट पाप नाही, तो पाप म्हणजे मिस्टेक, त्याला हिब्रू मिस्टेक बोलतात. त्याला मिस्टेक म्हणजे रस्ता चुकला असं बोलतात त्याला. चूक म्हणजे पापपेक्षा चूक बोलणं बरोबर आहे त्याला. तर चूक करतो ना, तर चूक करताना ना आपण वेगवेगळ्या आपल्या ह्या 5 सेन्सेसनी आहे ना ते करत असतो. डोळ्यांनी करतो, कोण तोंडानी करतात, लाशवणारा, कोण कानानी करतात, ऐकून लाशवणारा, है ना, काय काय ही ऐका, ते कोण डोळ्यांनी करतं, कोण तोंडानी करतं, खाऊन पिऊन, कोण नाकानी पण करतं. ओके. नाकानी करतं, बॉडीली करतं. तर ते ह्या सीन्समुळे, ह्या ज्या मिस्टेक्स आणि ह्या ज्या चुका आहेत ना, ह्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यामुळे हे जे सेन्सेस आहेत ना, हे सेन्सेस आहेत ना, इम्प्युअर आणि अनहोली होतात. आपण जो मेडिटेशन केलं ना, मेडिटेशन मध्ये काय केलं आपण, त्याच्यामध्ये आहे ना, आता होलीनेस आणि प्युरिटी, आपण प्युरिफिकेशन करतोय ना, तर प्युरिफिकेशन आणि होलीनेस टाकतोय. आपला जो सेन्स सगळ्यात पहिले प्युरिफाय होईल, किंवा आपला जो सेन्स प्युरिफाय आपण केलेला आहे, ओके, त्या सेन्सनी आपण होली स्पिरिच्युअलिटी एक्सप्रेस करू शकतो आपल्या बॉडीला. तर ज्यांनी कानाने ऐकला ना, तर त्यांचा अर्थ काय की तुमचा कान जो आहे ना, तो जास्ती होली आहे, जास्ती
प्युअर आहे, होली आहे, आणि त्या कानाने आणि ह्याच्याने तुम्ही स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट करू शकता. तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तो अजून होली केला ना, अजून होली, अजून स्पिरिच्युअल केला ना, तर तुम्हाला अजून होईल. बाकीचा पण सगळा करायचा आहे होली, पण तो अजून केला ना तर तुम्हाला अजून लवकर शॉर्टकट आहे तुमच्यासाठी. ज्यांना वास येते ना त्या लोकांना वास येते किंवा एक्सपिरियन्स येतात, मनातून येतात, इमोशन्स येतात, ती लोकांनी त्याच्यावर वर्क केलं ना तर त्या वर्कनी ती लोकांचं ते अजून लवकर होईल. ओके, म्हणजे आता आपल्याला खरोखर हालाखा कशासाठी आहे ना ते समजते. कारण हालाखा कशासाठी आहे, तुम्हाला ते सेन्सेस प्युरिफाय करायसाठी आहे. कोशेर खा कशासाठी आहे, कारण तुम्हाला तुमचा तोंड आणि सगळा सेन्स, नाक तोंड हे सगळं आहे ना ते प्युरिफाय करायसाठी आहे. खरा बोलायचं कशासाठी आहे. आता तुम्हाला आहे ना मिचवा कशासाठी आहे ना ते समजायला लागलं खरोखर स्पिरिच्युअली. कारण ते असं उगाच उगाच लिहिलेलं नाही, त्याच्याने काहीतरी होतंय. ओके, हे नको करू, का नको करू, कारण ते केल्यावर हा इम्प्युरिटी आणि हा जे गोष्ट आहे ना ती गोष्ट सेन्सेसला आणि माइंडला आणि ह्याच्यात सगळीकडे घुसतं आणि मग तो आपला जो ब्लॉकेज आहे ना तो ब्लॉकेज तयार होतो. तर हा ब्लॉकेज आपण उघडायचा प्रयत्न करतोय. दुसरी गोष्ट, जो आपला ब्रेन मध्ये किंवा ह्याच्यामध्ये होते ना, तर त्याचा अर्थ काय आहे की आपला ना तो पार्ट आहे ना जास्ती स्पिरिच्युअली जास्ती सेन्सिटिव्ह झालेला आहे. ओके, आणि तो जास्ती सेन्सिटिव्ह झालेला आहे ना, म्हणून आहे ना तो पार्ट आहे ना तुम्हाला तिकडनं कनेक्ट करायला होते. जसं कानातून आवाज आला, नाकातून येईल, आणि तसं ब्रेन जर जास्ती असेल ना तर तुम्हाला काय येईल, तुम्हाला थॉट्स आणि थिंकिंग प्रोसेस मध्ये येईल. जॉनी, ओके, तर जर तुम्हाला तो थॉट प्रोसेस आणि थिंकिंग प्रोसेस मध्ये आहे ना, जो तुमचा जो फ्लो आहे ना, तुम्हाला जे येतंय, तुम्हाला त्या टायमाला तुमचा थॉट प्रोसेस तुमच्या बरोबर जे बोलते ना तुमच्या माइंड बरोबर, त्या गोष्टीकडे आहे ना लक्ष न देता तुम्ही मेडिटेशनवर लक्ष द्या. आणि मेडिटेशनवर लक्ष दिल्यावर तुम्हाला खरोखर तो थॉट प्रोसेस समजायला लागेल ना की तो इव्हल आहे की गुड आहे, चांगला आहे की काय, की कशाबद्दल बोलते, काय बोलते. तर तुम्ही ठरवून तुम्ही मग त्याच्यामध्ये आहे ना सेग्रिगेट करू शकता की हा इव्हल आहे, ह्याला नाही, हा बाजूला केला पाहिजे, हा चांगला नाही थॉट, हा ही आहे, असा करू शकता. आणि जर त्याच्यामध्ये होली आणि स्पिरिच्युअल आणि असा थॉट आला की जो आपल्याला काहीतरी कब्बालाचा हे सांगते किंवा काय सिक्रेट सांगते, तो त्या थॉट मध्ये तुम्ही राहा. मग तो थॉट बाजूला नाही करायचा, तो थॉट मध्ये राहा. आणि तो थॉट मध्ये राहिला ना तर तुम्हाला तो वे होईल स्पिरिच्युअलिटी समजायचा या बॉडीने. ओके, जुडा, थॉट येत नाही नुसता, म्हणजे सगळं मेडिटेशन संपल्यानंतर कळतं की ब्रेन मध्ये काहीतरी म्हणजे समथिंग हॅज हॅपन्ड. समजलं. स्टार्ट मध्ये पहिला क्वेश्चन विचारला होता तुम्ही, एकदा आपण स्टार्ट मध्ये थिंकिंग वर लक्ष ठेवायचं की थॉट वर लक्ष ठेवायचं, आठवतंय? नाही, पण मेडिटेशन करताना थॉट येत नाहीये, त्यामुळे मग त्या दुसऱ्या नॉट नाव. कॉन्टेक्स्ट वेन वी स्टार्टेड 2 months ago, तर त्या टायमाला तुम्ही एक क्वेश्चन विचारला होता, तर मी बोललो होतो की मी नंतर सांगेन याच्याबद्दल. तेव्हा तुम्ही बोलला होता की असं करताना असा थॉट आला तर थॉट वर ठेवायचं लक्ष की थिंकिंग वर ठेवायचं. तेव्हा आपण नुसता बघत होतो, चांटिंग बिंटिंग काय नव्हता. हा, मग मी म्हणजे ऍडव्हान्स मध्ये क्वेश्चन विचारला होता. तुम्ही सांगितलं होतं की लक्ष ठेवा म्हणून मी तो विचारला. पण आताच्या माझ्या एक्सपिरियन्स मध्ये तसं काय नाही, नो थॉट. आताच्या एक्सपिरियन्स मध्ये काय होतं, आताच्या एक्सपिरियन्स मध्ये जो थॉट मधून येते ना माइंड मध्ये, तो थॉट मधून माइंड मध्ये येते ना, आपल्याला आपण आहे ना झोपून उठतो, बरोबर? झोपून उठतो आणि मग उठल्यावर आपण बोलतो की चांगली झोप नाही लागली, किंवा आपण झोपून उठल्यावर बोलतो की चांगली झोप लागली, एकदम शांत चांगली झोप लागली. आता उठल्यावर आपण जे बोलतोय ना ते कुठून बोलतोय आपण? चांगली झोप लागली की वाईट झोप लागली हे आपल्याला कसं समजते? उठल्यावर समजते ना, झोपेमध्ये नाही समजत. झोपेमध्ये जर चांगली झोप नसती ना तर आपण तेव्हाच उठलो असतो, आणि झोपेमध्ये जर चांगली झोप आहे ना तर आपण झोपून राहिलो असतो 24 तास. पण आपण उठल्यावर आपल्याला आठवतं की चांगली झोप लागली आणि बरोबर झोप नाही लागली, बरोबर नाही झोपलेली. तर कसं आठवतं? तर झोपेमध्ये झोप म्हणजे काय आहे की आपले सेन्सेस सगळं शांत झालं, शांत होत आहेत, थंड होत आहेत, शांत होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये ना त्या टायमाला जे काय होतंय ना ते आपल्या मेमरीमध्ये जातंय, डायरेक्ट आपल्या सेन्सेस मध्ये नाही तर आपल्या मेमरीमध्ये जातं. आणि मग आपण उठल्यावर आहे ना आपल्या मेमरीमधून आपल्याला समजतं की चांगली झोप लागली होती की वाईट झोप लागली होती.
चांगला वाटतं, दॅट इज फॉर नाही नाही, शुअर. आता पुढे सांगतोय मी. तर तुम्ही मेडिटेशन करताना जे होते ना ते चांगलं होतं, हे होते, सगळं होते, पण तुम्हाला जे डोक्यामध्ये होते ते मेडिटेशन झाल्यावर उठल्यावर तुम्हाला समजतंय ना, त्याचा अर्थ असा आहे की काहीतरी होतंय मेडिटेशन मध्ये, ते तुमच्या ब्रेन लेवलवर होतंय. बाकीच्या माणसांचा कोणाचा कानाच्या लेवलवर होतंय, कोणाच्या तोंडाच्या, कोणाच्या नाकाच्या, कोणाच्या इमोशनचा, जे होतंय ना ते ब्रेन लेवलवर होतंय. आणि ब्रेन लेवलवर होते म्हणजे काय की यू कॅन कनेक्ट विथ स्पिरिच्युअलिटी विथ द थॉट प्रोसेस. म्हणजे दुसरं कानाने, कोण देवदूतांना ऐकू शकतं, कोण देवदूतांना बघू शकतंय, कोण देवदूत नाही, स्पिरिच्युअलिटी. ओके, देवदूत म्हणजे काय, मेसेज. देवदूत म्हणजे देवाचा मेसेज. देवदूत म्हणजे असा बॉडीवाला माणूस असा विचार करू नका, त्याला पंख आहेत. देवदूत म्हणजे देवाचा मेसेंजर, मेसेज. ओके, देवाचा मेसेज. तो देवाचा मेसेज म्हणजे काय, स्पिरिच्युअल मेसेज, स्पिरिच्युअलिटीचा इकडनं आलेला जो मेसेज, अदर साईडचा मेसेज. हा मेसेज वेगवेगळ्या टाईपनी आपल्याला सोल मध्ये येतं. त्या सोलला तिकडच्या सगळं येतं, सोलला तिकडची लँग्वेज, तिकडचं सगळं, सोल तसाच्या तसा तो मेसेज घेते. आपल्या बॉडीला समजासाठी काय, 5 सेन्सेसच्या थ्रू किंवा माइंडच्या थ्रू, ब्रेनच्या थ्रू, याच्या थ्रू समजू शकते. तो कोणाकोणाला काय तर कानाने ऐकायला येऊ शकतं, कोणाला तोंडाने बोलला की त्यांना ऐकायला येतं, बोलला त्यांना ऐकायला येतं. ओके, जोशवा अंकल बोलत होता ना की मी मनातल्या मनात बोलत होतो आणि मला ती ऐकायला येत होता. सगळ्यांना येईल तुम्हाला, ते डेव्हलप करायला लागतं की मनात पण आपण जे बोलतो ना ते आपल्या कानाने ऐकायला येतं. ओके, आता जर तुम्ही बोलता आणि तुम्हाला कानाने ऐकायला येतं ना, तर तुम्ही जेव्हा मनातल्या मनात स्पिरिच्युअलिटी मध्ये बोलाल ना, तर तुम्हाला आहे ना त्याचा आन्सर पण ऐकायला येईल. कारण तुम्ही जे बोलता ते तुम्हाला ऐकायला येतं, तसं त्याचा आन्सर कोणी केला ना ते पण ऐकायला येईल कानाने. ओके, तसं डोळ्यांनी पण दिसतं. डोळ्यांनी म्हणजे या डोळ्यांनी नाही, लिफ्ट अप युअर आईज अँड सी, असा असतं तो. म्हणजे तो डोळ्यातला आतला आता आपण जो पुढचा मेडिटेशन करतोय ना, तो डोळा बंद केला तरी दिसतंय ना, तो त्या डोळ्याने दिसेल. तसा सम पीपल त्यांचा माइंडनी दिसतं, त्यांना माइंडनी कनेक्ट करता येतं. सम पीपल दे कॅन कनेक्ट विथ द इंटेलिजन्स, इंटेलेक्ट, ब्रेननी कनेक्ट होऊ शकतात. पण ब्रेननी कनेक्ट, ब्रेन आणि माइंडचा जो कनेक्शन आहे ना, तो अजून हायर लेवलचा आहे. का हायर लेवलचा आहे? कारण ब्रेन आणि माइंडचा कनेक्शन आहे, जोपर्यंत तुझी बॉडी अख्खी शांत नाही होत, थंड नाही होत, हे नाही होत ना, तोपर्यंत तुमचा ब्रेन स्टोअर नाही करत काय पण गोष्ट. आपण अख्खा दिवस जी गोष्ट करतो ना, ती ब्रेन कधी स्टोअर करतो, आपण झोपतो तेव्हा. ओके, शॉर्ट टर्म मेमरी मध्ये स्टोअर करतं सगळा, लॉंग टर्म मेमरी मध्ये कुठल्याच गोष्टी स्टोअर करतं ब्रेन. का? कारण ब्रेनचं काम अख्खा सगळा हे झाल्यावर मग ब्रेन सॉर्टिंग करून हे करतं. तसं झोपेसारखाच आहे. झोपेमध्ये आपल्याला चांगली झोप होती, वाईट झोप होती, स्वप्न नाही आठवत आपल्याला कधी कधी, आणि मग कितीतरी टायमाने स्वप्न आठवतात. कुठून आठवलं स्वप्न? कारण ते मेमरीमध्ये कुठेतरी जातं. ओके, तसा मेडिटेशनचा पण जो एक्सपिरियन्स आहे ना, जर जास्ती डीप मेडिटेशन होत असेल, जास्ती हे होत असेल आणि तो त्या टायमाला तुम्हाला थोडासा आठवत असेल, पण नंतर जर तुम्हाला त्याचं असं वाटत असेल की अरे काहीतरी असं आहे तसं आहे, तर त्याचा अर्थ असा आहे की इट इज प्युरिफाईंग युअर ब्रेन. ओके, अंडरस्टूड? ओके, थँक्स. ओके, मोर क्वेश्चन्स? शोषणा आंटी तुमचा आन्सर दिला? शोषणा मावशी? जुडा ब्रदर, माझा एक्सपिरियन्स सांगू का राहील? हा, शोषणा मावशी, एनी मोर क्वेश्चन? पहिले 1 मिनिट. हा, येस, शुअर. समजला. अजून तर हा जो तुमचा जो हे आहे ना, तुम्हाला जो आठवण येते ना, त्या आठवणीवर लक्ष न देता तुम्ही त्या मेडिटेशन करत राहा, तर ती आठवणीमध्ये काय झाला होता ते पण तुम्हाला समजेल की तुम्हाला तो कशाला ऐकायला आला, कुठल्या परिस्थितीत ऐकायला आला, तुम्ही काय कसं झोपलो होतो तेव्हा ऐकायला आला, काय होता आणि काय नाही, काय, आणि मग तुम्हाला ते समजल्यावर ना तो आपोआप तुमचा आहे ना तो कनेक्शन चालू होईल. आणि मग तुम्हाला आहे ना नुसतं जोशवा अंकल नमाज करताना ऐकायला येईल, जोशवा अंकल बरोबर बाकीची उभी असलेली जे आमीन बोलतील ते पण ऐकायला येईल. तर घाबरू नका तेव्हा. थँक्यू. हा, विचारा. व्हेन आय वॉज मेडिटेटिंग ना, मला असं मला ते आपले आय एम डुईंग ऑन युद्ध हे वाव, त्याच्यावर मी कॉन्सन्ट्रेशन करते. तर ते मला म्हणजे डोळे मिटून पण दिसतातच, पण मला ते असे येरुशलेम मध्ये दिसतात, कोतेल मध्ये, एस्पेशली वेन द योम किपूर प्रेयर इज बिंग सेड देअर, अँड स्पेशली एल नोरा आलीला, ते मला तो आवाज येतो तिकडचा, दिसतात सगळे प्रेयर करताना.
So पण त्या and it has happened quite a few times. म्हणजे पण तुम्ही that experience has come quite a few times. त्या गोष्टीवर लक्ष नको देऊ. जे तुम्हाला होतंय दिसते त्या गोष्टीवर लक्ष न देता तुम्हाला जे करता त्याच्यावरच लक्ष द्या. आता पुढच्या स्टेप मध्ये पुढच्या याच्यामध्ये मी सांगेन काय आहे काय नाही ते, पण इट इज समथिंग टू डू विथ प्युरिफिकेशन ऑफ युअर सेन्सेस. तुम्हाला जर कानाने ऐकायला येतंय, डोळ्याने दिसतंय, सो इट इज प्युरिफाईंग मोर दॅन वन सेन्सेस. तुमचा डोळा, कान, तुम्हाला स्मेल येते ना, इट इज तो काम करते. आपण जे करतोय ते काम करते, पण त्याच्यावरून लक्ष न त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन घालून दुसऱ्यावर कॉन्सन्ट्रेशन नको टाकू. एक्सपिरियन्स मी सांगितलं. एक्सपिरियन्स आला ना, तो एक्सपिरियन्स सांगितलं. एक्सपिरियन्स आला म्हणजे काय की यू आर ऑन द राईट पाथ. आणि ते युद्ध हे वाव ना, म्हणजे तिकडे असं ते हॉटेलच्या समोर असे मोठे मोठे अक्षर दिसतात. ते लाईक मोठा बॅनर लावतो ना आपण तसं. तुम्हाला तर बॅनर दिसतात, मला तसं दिसतात. मोठा आणि एकदम वर्ल्ड आपल्या अर्थ पृथ्वीशी मोठा आणि एवढा मोठा पण होतात ते. मला तेवढेच दिसतात पण हॉटेल मध्येच दिसतात. आणि ते योम किप्पूरची प्रेयर सगळे बोलतात आणि एस्पेशली एलनोरा अलीला ते सगळे प्रेयर्स ऐकू येतात. थँक्यू, दॅट वॉज माय एक्सपिरियन्स. नाही, पण एक्सपिरियन्स मी कशाला एक्सपिरियन्स विचारतो तुम्हाला सगळ्यांना, कारण तुम्हाला आहे ना ते एक्सपिरियन्स केला ना तर तुम्हाला समजेल की व्हॉट यू आर डुईंग इज वर्किंग ऑन यू. आणि ती गोष्ट आहे ना तुम्हाला काहीतरी करते. त्याचा काय करते ना ते प्रत्येक माणसाला वेगवेगळं असतं. तर मग त्याच्याने मी सांगू शकतो की जो करते त्याला काय होते, ते काय करते करून ते. ओके, तर असं हे नाही की मला असा झाला म्हणून त्याला पण असं होईल आणि ह्याला पण असं होईल, असं काय नाही. सगळ्यांना वेगवेगळं होईल. कोणाला कानानं ऐकायला येईल, कोणाला तर एवढा. मला आहे ना की खरं म्हणजे ना, मला आहे ना ती किपूरच्या नमाजीला ना, किपूरची नमाज जातो ना, त्याच्यानंतर मला आहे ना कमीत कमी 4-5 दिवस टॉर्चर असतं. का टॉर्चर असतं? कारण मला आहे ना नुसतं ऐकायला येत असतं सगळं. मला नमाज नि हे नि ते नि नमाज ऐकायला येत असतं आणि हे ऐकायला ते ऐकायला येतं, खूप ऐकायला येत असतं. तर कधी कधी असं वाटतं की बापरे खूप जास्ती झालं करून. पण ते तसं त्याच्यासाठी नाही. ते काय आहे की ते आपल्याला समजासाठी आहे की इट इज प्युरिफाईंग समथिंग. ओके, नाहीतर आपण असं समजू की मी येडा झालो बाबा, माझ्या काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झाला आणि माणसं मग ते दवा गोळ्या घ्यायला लागतात, हे घ्यायला लागतात, ते घ्यायला लागतात. तर ते नाही करायसाठी मी सांगतो की जे होतंय ते बरोबर होते, कारण ते थोड्या टायमासाठी होणार आहे. आणि तो क्लिअर झाल्यावर, तुमचा प्युरिफाय झाल्यावर, हे झाल्यावर तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या काय काय समजणार आहे. ओके, पण लक्षात ठेवा, एकदा बोललो होतो मी एक लेक्चर मध्ये की कतनूत आणि गदलूत असा 2 गोष्टी बोललो होतो. कतनूत म्हणजे काय? छोटा माइंड, छोटा सोल, छोटा कॉन्शियसनेस. गदलूत मोठा कॉन्शियसनेस. तर तसा आपण एकाच कॉन्शियसनेस मध्ये नसतो. कधी छोटा, कधी मोठा, कधी छोटा, कधी मोठा, अशा कॉन्शियसनेस मध्ये असतो. तर छोट्या कॉन्शियसनेस मध्ये काय असतं? छोट्या कॉन्शियसनेस म्हणजे देव लपलाय, म्हणजे स्पिरिच्युअलिटी आपल्यापासून लपतं. म्हणजे हाईड अँड सीक गेम सारखं आहे. ओके, तर छोट्या कतनूत म्हणजे स्पिरिच्युअलिटी आपल्यापासून लपलेली असतं, आपल्याला ट्राय करायला लागतं स्पिरिच्युअलिटी बघायला, असे कर. आणि गदलूत म्हणजे काय? स्पिरिच्युअलिटी लपलेली नसतं, स्पिरिच्युअलिटी आपल्याला स्वतःला दाखवत असतं, रिव्हील करत असतं. ओके, तर गदलूत मध्ये कधी कधी काय होतं, कितीतरी गोष्टी फास्ट 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 होतात. पण कधी कधी कतनूत मध्ये आल्यावर ना त्या गोष्टी नाही व्हायला लागल्यानंतर हे नाही व्हायचं आहे, म्हणजे नर्वस नाही व्हायचंय किंवा बंद नाही करून टाकायचंय. का? कारण कितीतरी आपले सेन्सेस आहेत ना, ते सेन्सेस आहे ना कतनूत मध्ये पण आपल्याला प्युरिफाय करायचे. आपला माइंड आणि सेन्सेस आहे ना प्युरिफाय करायचं आपल्याला. ते कितीतरी मिस्टेक आणि चुकीच्या गोष्टी आहे ना आपण आहे ना लपून करतो, कतनूत मध्ये करतो, छोट्या कॉन्शियसनेस मध्ये करतो. तर छोट्या कॉन्शियसनेस मध्ये झालेली गोष्ट आहे ना, ती छोट्या कॉन्शियसनेस मधूनच साफ होऊ शकते, है ना. कपाटाखालीचा कचरा काढायला आपल्याला वाकवून खाली जाऊन कपाटाखालचा कचरा काढायला लागेल, पण बाकीचा कचरा आपण उभा राहून काढू शकतो. तर तसा कधी कधी तो कचरा आहे ना अशा कॉर्नर मध्ये, अशा ठिकाणी असतं की त्याच्यासाठी कतनूत मध्ये जाऊन गरजेचं असतं. कतनूत मध्ये, तर कतनूत मध्ये गेलं तर असं, याचा अर्थ असं नाही की मेडिटेशन काम नाही करत. कतनूत मध्ये त्याचा अर्थ आहे की आता तुम्ही खाली बसून वाकून कपाटाखालची, टेबलाखालची घाण काढताय आणि तो कतनूत आहे. म्हणजे छोटा कॉन्शियसनेस झालाय. पण छोटा कॉन्शियसनेस झाला म्हणजे ते काम नाही करत नाही, ते काम करते, पण ते स्पेशल काम करते.
ओके. आणि मोठ्या कथनूत मध्ये करताना तुम्हाला एक्सपिरियन्स जास्ती येतील, एक्सपिरियन्स कमी येतील, एक्सपिरियन्स समजेल, हे करेल आणि तुमचा हे होईल. कधी कधी मेडिटेशन अख्खा तुम्ही केला आणि तुम्हाला समजेल की कायच नाही झाल्यासारखं वाटेल तुम्हाला. ओके. तर त्याचा अर्थ आहे की तो मेडिटेशन आता कथनूत पार्ट मध्ये तुमचा कुठेतरी काम करतो तो तुमच्या बॉडीच्या. ओके. मोर क्वेश्चन्स? Ashley, तेरा कोई क्वेश्चन? अरे निस्सिम पूछता है क्वेश्चन. Why I need people to ask question? Because question विचारलं ना तर कितीतरी वेगवेगळ्या त्याच्या अँगलने आपण आहे ना ती सेम गोष्ट समजू शकतो. ओके. आणि ती जेवढ्या वेगवेगळ्या अँगलने आपण ती गोष्ट समजलो ना तर आपल्याला ना अंधारामध्ये असलेली काय गोष्ट आहे ती समजेल. कारण एक माणसाने हात लावला तर त्याला भिंत वाटेल, एक माणसाला रोप वाटेल, एक माणसाला पिलर वाटेल. पण सगळ्या माणसांनी क्वेश्चन विचारून मी सगळ्या साईडने एक्सप्लेन केलं तर तुम्हाला समजेल की ती अंधारामध्ये उभी असलेली गोष्ट हत्ती आहे करून, है ना. तर तसा क्वेश्चन्स विचारा. पण आपण जेव्हा हे करतो ना मेडिटेशन आणि काय आपल्याला दिसला or we came in contact with something in our that meditation, पण ते immediately विसर पडतं. मग ते काय आहे? Why it is that? Immediately म्हणजे you forget, you tend to forget काय बघितला. यू विल फॉरगेट. जेवढा डीप मेडिटेशन मध्ये तुम्ही जाल ना तेवढा डीप मेडिटेशन मध्ये काय काय होते ना ते तुम्ही विसरालच. कारण तो सारखा आहे. स्लीप, झोप आहे ना, झोप त्या झोपेसारखा आहे तो. पण आपल्याला आहे ना आता तो प्रॅक्टिस करून त्या मेडिटेशन कसा करायचा त्याच्यामध्ये करतोय. त्याच्यानंतर स्लोली मी तुम्हाला शिकवीन मेडिटेशन मध्येच की आपल्या मेमरी मध्ये असलेल्या गोष्टी आहे ना आपण विसरायच्या नाही. झोपेत स्वप्न पडलेला तो विसरायचा नाही. ती पण एक हे आहे, कला आहे ना. मला काय स्वप्न पडलं ते मी विसरलं नाही पाहिजे, मला तो स्वप्न आठवलं पाहिजे. तर आपल्याला तो स्वप्न आठवला पाहिजे हे पाहिजे ना. तर त्याच्यासाठी आपण आहे ना कितीतरी स्वप्न बघतो पण आपल्याला एखादा दुसरा स्वप्नच आठवतं. पण आपण जर आपल्याला जर समजलं ना काय आहे काय नाही ते कसा करायचा तर आपल्या मेमरी मधून आपण ते रिट्रीव्ह करू शकतो. म्हणजे ते फोन सारखं आपण नाही कॉन्टॅक्ट मध्ये सेव्ह केलेला नंबर. कधी कधी वाईट वाटतं की मी अरे what I saw, how is that I forgot. इट विल कम बट इट इज त्याच्या पुढची स्टेप. आता आपण एक स्टेप पुढे स्लोली जाऊ पुढे स्टेप. कारण आपण प्युरिटी हे ते सगळं करतोय ना. तर आता आपण आताशी आपण आता माइंडचा फर्स्ट स्टेप वर आलोय म्हणजे इमोशन्स वर आलोय. त्याच्यानंतर आपल्याला माइंड मध्ये अजून थोडासा जायचं आहे आणि मग इंटरनलाइज करायचं आणि मग त्याच्यानंतर आपण मग ब्रेन मध्ये जाऊ. ब्रेन मध्ये जायला आपल्याला टाइम लागेल पण जे करताय ना ते नेसेसरी आहे ना. मी आहे ना ते बॉडी बिल्डिंगच्या टीचर सारखा तुम्हाला रेडी करतोय की छोटा एक्सरसाइज देऊन तुमची मसलला सवय करून देतोय आणि मग नंतर मग आपण मग मोठं वेट उचलणार आहोत. डायरेक्ट वेट मोठा वेट उचलायला सांगितलं तर हड्डी तुटल, मसल फाटल, कोणाची आपण स्लोली करतोय. ओके. आता मी आजचा लेक्चर आहे ना पुढं कोणाला क्वेश्चन नाही विचारलं असेल तर पुढचा लेक्चर आहे ना मी आहे ना सीइंग वर सांगणार आहे. म्हणजे तुम्ही तोरा वाचता ना, आपण एक पाठ करतोय तोरा वाचायचा पण तो विसरू नका. तोराचा एक कुठला तरी चॅप्टर किंवा एक हे घेऊन आपण त्याच्यावर खूप टाइम वाचायचा आहे. तो रोज वाचायचा आहे 7 दिवस 6 दिवस. काय विचारायचं आहे? ओके. तर तोरा वाचताना आता एक असं छोट्या गोष्टी सांगितल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये सिक्रेट समजलं तर आपल्याला तसं वाचताना आपल्याला त्याच्यामधून काय काय समजतं. तर त्यांना पहिली गोष्ट आहे ना आपण बघतो की गॉड सॉ दॅट इट वॉज गुड असं आहे सगळीकडे. गॉड सॉ दॅट इट वॉज गुड, गॉड सॉ इट वॉज गुड, बरोबर. आणि मग त्याच्या पुढं आपण येतो मग नोआच्या स्टोरीमध्ये आणि नोआ ओपन द विंडो अँड सॉ म्हणजे नोआनी पण बघितला असं पण लिहिलंय गॉडचा. तर गॉडच्या बघण्यामध्ये आणि नोआच्या बघण्यामध्ये फरक आहे की नाही फरक आहे? तर गॉड सॉ जेव्हा जिथं गॉड सॉ लिहिलंय, गॉड बोलतं, गॉड सॉ बोलते ना, तर तिथं ना तो देवाचा जो नाव वापरलेला असतं ना, कुठं एलोहिम वापरले असतं, कुठं
योधे वावे एलोहिम वापरले असतं, कुठं योधे वावे वापरलेलं असतं, कुठं अजून दुसरा नाव वापरलेलं हशेम असतं, हशेम. हा, कुठला नाव वापरलेलं असतं. तर हे जे वेगवेगळं नाव वापरून तिथं लिहिलेलं असतं की अँड गॉड सॉ दॅट इट वॉज गुड, किंवा अँड गॉड सॉ अँड गॉड केम डाऊन टू सी सदोमा गोमोराच्या ह्याच्यामध्ये है ना. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये जेव्हा गॉड सॉ बोलला ना, तर गॉडचा जो बघणं असतं ना, तो गॉडचा जो नाव वापरलाय ना त्या हिशोबाने तो बघणं असतं. जर गॉडचा एलोहिम नाव वापरलेलं असेल ना, तर गॉड आहे ना जज ह्या हिशोबाने तिकडं बघत असतं. ओके, जजमेंटल म्हणजे जज मधून नाही. जज कसं असतं, जज स्ट्रिक्ट नसतं. जज कसं असतं, शांत माणूस असतो. तो सगळा पॉझिटिव्ह निगेटिव्ह है ना. जो क्राईम केला तो क्राईम का केला, कसा केला, मग सगळ्या इकडच्या मग क्वेश्चन तिकडचं क्वेश्चन, सगळं दोन्ही साइड हे करून बॅलन्स व्ह्यू असतं त्याचा. तर जिथं जिथं गॉड सॉ मध्ये एलोहिम सॉ असं लिहिलंय ना, तिथं कसं असतं की त्याने अख्खा सगळा बघितल्यावर त्यांनी बॅलन्स जो होता तो जजमेंट पास केला. आणि तो बॅलन्स जजमेंट काय होता की इन गॉड सॉ दॅट इट वॉज गुड. ओके, तर गॉड सॉ एलोहिम सॉ लिहिलं असतं ना, तिथं काय असतं की देवानी बघितला, म्हणजे जजमेंटल म्हणजे तो परफेक्शन मध्ये होता, परफेक्शन असं असतं. पण जिथं ज्या ठिकाणी योध हे वाव हे सॉ आहे ना, योध हे वाव हे सॉ असं असं ना, हशेम सॉ असेल ना, तर हशेम सॉ असतं ना, तर तिथं देव बघतं ना, तिथं देवाचा जो बघणं असतं ना तो टाइम मध्ये असतं. म्हणजे वर पासून खालपर्यंत अख्खा नुसता ह्या लेवल मध्ये इकडं तिकडचं नसतं, जजमेंटल नसतं. तर जजमेंटल, काइंडनेस, सगळ्या गोष्टी घेऊन प्लस टाइम आणि स्पेस घेऊन, म्हणजे स्पिरिच्युअलिटी आणि हे सगळं घेऊन त्या सगळ्या ह्याच्यामधून बघितल्यावर जो पिक्चर देव बोलतो ना, तो तिकडं हे केलेलं असतं, तो तिकडं दाखवलेलं असतं. ओके, आता जिथं नोआ सॉ बोलला ना, नोआ सॉ, तर नोआनी काय बघितला, नोआ सॉ बोलला की नोआने ज्या डोळ्याने त्याला दिसतंय ना ते बघितलं, ते बोलतात. ओके, पण जिथं लिहिलंय ना अब्राहम लिफ्टेड अप हिज आईज अँड सॉ 3 एंजल्स कमिंग, तर तिथं असं लिहिलंय की अब्राहम लिफ्टेड अप हिज आईज अँड सॉ. तर तिथं आपल्याला त्या सॉ काय बघितलं ते समजासाठी काय करायचं आहे की तिथं काय सांगितलं की ही लिफ्टेड अप हिज आईज. तर लिफ्टेड अप हिज आईज म्हणजे काय की त्यांनी स्पिरिच्युअल डोळ्यांनी बघितला, त्यांनी इंटरनल डोळ्यांनी बघितला. कारण लिफ्टेड अप हिज आईज म्हणजे डोळं वर करून कोण बघू शकतं है ना. असं डोलं लिफ्ट केलं तर डोलं वर गेलं, डोक्यात गेलं. म्हणजे तो कुठल्या डोळ्यांनी बघते, तो त्याच्या इंटेलेक्च्युअल स्पिरिच्युअल डोळ्यांनी बघते. तर जिथं असं लिहिलंय की लिफ्ट अप युअर आईज अँड सी असं लिहिलंय ना, त्याचा अर्थ काय की असं डोकं वर करून डोळ्यावर करून बघ नाही. त्याचा अर्थ काय आहे की तू स्पिरिच्युअली कंटेम्पलेट कर, स्पिरिच्युअली तू त्याचा हे कर. ओके, तो मेडिटेशन आहे की तू स्पिरिच्युअली विचार कर, तू तुझ्या डोलं बंद करून डोल्याच्या आतमध्ये ते विचार कर आणि बघ काय आहे काय नाही ते, असं त्याचा अर्थ होतो. ओके, जिथं सांगितलंय ना की विंडो मधून बघितला है ना. कितीतरी गोष्टींमध्ये असं आहे की अभिमेलेका तो रिफकाला घेऊन इसाक दिला ना, तेव्हा अभिमेलेकनी विंडो मधून बघितला की रिफका सांगते इसाक काहीतरी करते करून, आणि त्याने बोलला हे काय करतेस तू, तू तर सांगितलंस बहीण आहे बरोबर. तर त्या टायमाला विंडो मधून बघितला म्हणजे काय खिडकीमधून नाही बघितला. दावीद राजाने त्याच्या खिडकीमधून बघितला किंवा कशातून बघितला, बाल्कनी मधून बादशेबा आंघोळ करते करून. तर त्यांनी त्याचा अर्थ असा नाही की त्याच्या समोर ती राहत होती किंवा त्याच्या समोर तो ते सगळं करत होता, त्याचा अर्थ तसा नाही. विंडो मधून बघितला म्हणजे काय की तो त्याच्या आहे ना एक कटनूत आणि गदलूतच्या ह्याच्यामध्ये ना, तो गदलूत मध्ये गेला. ओके, म्हणजे तो एक्सपेंडेड कॉन्शियसनेस मध्ये गेला आणि त्या एक्सपेंडेड कॉन्शियसनेस मध्ये त्याला थोडासा काहीतरी दिसला पुढचा, म्हणजे जे स्पिरिच्युअल दिसतं ना ते काहीतरी त्याला दिसला, आणि ते दिसल्यावर तो त्याला समजला की अरे हे अशी अशी गोष्ट आहे. तर तो जो सीइंग आहे ना, तो वेगळ्या टाईपचा सीइंग आहे. ओके, जेव्हा तो दावीद राजा बघते ना विंडो मधून, तर त्याच्या आहे ना तो त्याच्या कतनूत मध्ये गेलाय आणि तो विंडो मधून बघते आणि त्याला ते दिसतंय. तो तिकडे खरोखर ती आंघोळ करताना नाही दिसत आहे तिला. तो त्याच्या स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये कुठेतरी त्याची मिस्टेक नाही झाली. तो कतनूत मध्ये गेला आणि कतनूत मध्ये गेल्यावर त्याला ते दिसलं आणि त्या दिसलेल्या ह्याच्यामध्ये तो त्याच्या मिस्टेक झाली आहे. ओके, तर शास्त्रामधली अशा सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सीइंग म्हणजे काय आहे ते. आता मी गेल्या टायमाचा आता बलाम बिलाम त्याचा स्टोरी चालली आहे ना. आता कसला लेक्चर झाला जोशवानी, ऍक्च्युअली काय लेक्चरचा था, कोणी घेतला, जोशवा राबा जोशवा का दरम्यान कसला लेक्चर झालं जोशवाचं, जोशवा हाय
देव थुक्कात. नाही, खुक्कात होता एक, सुक्कात अगोदरचा बरं. होता. पराशा अच्छा सुक्कात. अगोदरच आहे. पराशा सुक्कात. बलाम बिलाम चालू नाही झालं अजून? पुढल्या बलाकचा? वेळेचा बिलाम, हा पुढल्या वेळेच आहे. अच्छा पुढल्या वेळचा. ओके, तर बलाकच्या स्टोरी मध्ये आहे ना, मी आता उघडतो थांबा, एक शास्त्र बलाक. तर बलाक आणि बिलामच्या स्टोरी मध्ये आहे ना, स्टार्ट मध्येच काय लिहिलंय बघा, स्टार्ट मध्ये. And Balak the son of Zippor saw that all that and इकडे घेऊन बोलतो. And Balak the son of Zippor saw all that Israel had done to the Amorites. And Moab was sore afraid of the people because they were many. And Moab was overcome with dread because of the children of Israel. तर याच्यामध्ये काय लिहिलं की बलाक सन ऑफ झिपोर. सन ऑफ झिपोर म्हणजे झिपोर म्हणजे पक्षी, बर्ड. ओके, बलाक हा कोण होता? किंग होता मोआबचा. आणि त्यांनी काय बघितला की इस्रायलनी सगळा काय केलं ते बघितलं अमोराइट्स बरोबर. तर हे कसं शक्य आहे की तो असा डोळ्यांनी बघल? त्यांनी काय केलं? तो काय इस्रायल लोकांचं स्पाईंग करत होता काय? की इस्रायल काय करते ते बघत होता काय? सगळीकडे 40 वर्ष इस्रायलनी काय केलं, हे केलं, ते सगळं बघत होतं. त्याला कसं समजतं हे? तर त्याचा हा जो सीइंग आहे ना, तो सीइंग आहे ना, वेगळा सीइंग आहे. तिथे लिहिलंय बलाक द सन ऑफ सिप्पोर, म्हणजे तो काहीतरी वेगळ्या गोष्टींनी तो ते बघतोय. तो मेडिटेशन मध्ये जाऊन नाही, तो मेडिटेशनचा कुठला तरी नेगेटिव्ह साइड यूज करून आहे ना, तो ते बघतोय. तो काय बघतोय की हे लोकांनी काय काय केलं, इस्रायल कसा काय करतोय, इस्रायल काय करतोय, काय नाही करते, त्याला सगळं समजतंय. आणि त्याला जे समजतंय ना, त्याच्याने आहे ना, तो त्याची पीपल आणि सगळेजण आहे ना घाबरतात. कारण का घाबरतात? कारण त्यांना दिसतंय की कसा इस्रायल लोकांना आहे ना, देवदूत लोक आणि देव आणि हे सगळी जण त्यांना कसं हेल्प करतात. त्याला नुसता इस्रायल लोक नाही दिसत आहेत, त्याला दिसतंय की फारो राजासाठी कसं देवाने 10 प्लेग आणला, तेव्हा देवदूत कसं सगळं उतरलं, सगळ्यांनी कसं हे केला, अमोराइट्स मध्ये आणल्या तेव्हा देवदूतांनी काय केलं, तर त्याला ते सगळं दिसतंय. म्हणून तो घाबरलेला आहे. म्हणून तो बोलते की ह्या लोकांसाठी आपण लढू नाही शकत. काय ह्या लोकांचा जो ह्या लोक स्पिरिच्युअल वरून काहीतरी वॉर होते. तर त्याला म्हणून तो बिलामला घेतोय कशासाठी? त्यांना कर्स करायला. म्हणजे त्यांचा स्पिरिच्युअल जो सस्टेनन्स आहे ना, तो कट केला ना, मग आपण त्यांना इझिली हारू शकू. समजलं? तर इथं त्याचं सीइंग काय आहे? वेगळा सीइंग आहे. ओके, तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जेव्हा सीइंग बघतो ना, गॉड सॉ, नोआ सॉ, अब्राम सॉ, कोण पण सॉ, तर त्याच्यामध्ये आहे ना, सॉ चा मिनिंग त्या गोष्टी बरोबर जॉईन करायसाठी तुम्ही अजून जास्ती काय काय त्याच्यात सांगितलं ते बघायला पाहिजे. आणि ते बघितलं मागं पुढं ना, तर तुम्हाला समजतं की व्हॉट दॅट सीइंग इज. ओके, ती सीइंग म्हणजे कुठली सीइंग आहे? नॉर्मल आपण बघतो तशी सीइंग आहे की कुठली सीइंग आहे? जर अब्राम सॉ दॅट सारा वॉज ब्युटिफुल असं लिहिलेलं आहे एक ठिकाणी. मग अब्रामाने काय एवढा वर्ष बघितलंच ना त्याच्या बायकोला, 100 वर्ष है ना. तर अब्रामाने जे बघितलं ना ब्युटिफुल, ते काय बघितलं? तर अब्रामाने अशी काहीतरी स्पिरिच्युअल वर्ल्ड मधली गोष्टी बघितली की आता ती तिफेरेतच्या लेवलला पोहोचलेली आहे, तिफेरेत झालेली आहे ती अख्खी, आणि बॅलन्स मध्ये आहे ती. आणि बॅलन्स मध्ये असताना, तिफेरेत मध्ये असताना त्याला ती दिसली की ती माझ्यापेक्षा हायर लेवलला आहे, अशी त्याला दिसली. ओके, ब्युटिफुल म्हणजे काय? बॅलन्स मध्ये आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये सीइंग जो असतं ना, तो सीइंग फिजिकल. तोरायन आपल्याला फक्त सीइंग फिजिकल लेवलवर नाही बोलत, आपल्याला सीइंग दुसऱ्या पण लेवलचं आपल्याला सांगतं. तोरायन हे पण सांगते की ना, अँड गॉड सॉ म्हणजे गॉडनी माणूस बनवला है ना, आदाम बनवला आणि आदामला सगळा हे केला, काय बोलतात, सगळा दिला आदामला, एडन मध्ये ठेवला, अक्कल दिली, सगळ्या अॅनिमल लोकांना नाव ठेवायला दिलं, सगळं ठेवायला. आणि सेकंड चॅप्टर मध्ये आणि नंतर काय लिहिलं तिथे? अँड गॉड सेड दॅट इट इज नॉट गुड दॅट मॅन इज अलोन, असं लिहिलं. आता तिथपर्यंत आहे ना, तिथपर्यंत येईपर्यंत जेव्हा जे बनवलं, जे केलं ना त्यांनी, त्याच्यामध्ये गॉड सेड इट वॉज गुड असं लिहिलंय. गॉड सेड लेट देअर बी लाईट, देअर वॉज लाईट, अँड गॉड सॉ दॅट द लाईट वॉज गुड, इट इज गुड, आहे ना. सगळा गुड 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 घेतो. आणि माणसाला बनवला 6व्या दिवशी, तेव्हा गुड आहे. ओके, नंतर मग माणसाला जेव्हा परत सगळ्या दिल्यावर सगळं हे केलं, माणूस बघतोय ना देव, तेव्हा देव काय बोलते की इट इज नॉट गुड दॅट मॅन इज अलोन, है ना. बरोबर की नाही? आहे की नाही? मी बोलते ते आहेत की बरोबर, रॉंग बोलते मी? कोण बोलतंय? हा, म्हणजे सीइंगच्या मागचा थॉट पण एक्सप्रेस केलेला आहे मला वाटतं.
थॉट ना एक्सप्रेस केलेलं. इथं आपल्याला समजताना आहे ना वेगळ्या गोष्टींनी समजायचं आहे. कारण आहे ना गॉड देवाने आतापर्यंत सगळं बनवलं ते गुड बनवला. मग माणसाला बनवल्यावर एकटा माणूस आहे तो गुड नाही असं का बोलतोय? नाही, रिअलाइज गुड नाही, माणूस गुड आहे पण नॉट इनफ आहे, अजून काहीतरी पाहिलं पाहिजे असा तो थॉट झाला नाही. एक मिनिट मी ते कुठं आहे तेच बघतो. तो माणूस एकटा आहे म्हणून त्याला हे वाटतं की त्याला कोण कंपॅनियन असावा. बरोबर. हा बघा इथं आहे लिहिलं. अँड मनुष्य एकटा असा तो आनंदी दिसत नाही, हॅपी दिसत नाही. नाही हॅपीचा नाही झालाय. देव जेव्हा गुड बोलतोय ना, देव जेव्हा गुड बोलते तेव्हा काय आहे, देव जेव्हा गुड बोलते तेव्हा आहे ना तो जज सारखा आहे. तो अख्खा जज करून पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळा करून तो अख्खा गुड बोलते. तो गुड बोलतोय ना जेव्हा क्रिएशनच्या याच्यामध्ये देव जेव्हा गुड बोलते ना त्याचा अर्थ काय, गुड म्हणजे तो परफेक्ट आहे. ओके. आणि देव जेव्हा व्हेरी गुड बोलतोय ना तर काय बोलते की देवाने जो इव्हल पण बनवलाय ना ह्या जगामध्ये, तो इव्हल आणि जो गुडनेस आहे ना ह्या दोघांचा जो बॅलन्स आहे ना तो एवढा परफेक्ट आहे ना की तो गुड आहे, व्हेरी गुड आहे तो. तर गुडचा अर्थ त्या ज्या पहिल्या स्टोरीमध्ये गुडचा जो अर्थ आहे ना तो काय परफेक्ट आहे, परफेक्शन मध्ये बनवलाय, परफेक्ट बनवलाय एकदम. ओके. पण देव अँड द लॉर्ड गॉड सेड, इथं लॉर्ड गॉड आहे. ओके. इथं नुसता एलोहिम ना आहे, इथं योदेवावे म्हणजे आदोनाय म्हणजे दुसरा नाव लिहिलेलं आहे. ओके. अँड द लॉर्ड गॉड सेड योदेवावे एलोहिम असं लिहिलंय. ओके. अँड द लॉर्ड गॉड सेड इट इज नॉट गुड दॅट मॅन शुड बी अलोन, आय विल मेक हिम अ हेल्प मीट. ओके. तर माणूस जो आहे ना देवाने जो बनवला ना, एलोहिम म्हणजे जज, ऍज अ परफेक्शन जो माणूस बनवला देवाने, तो माणूस परफेक्ट बनवला, परफेक्शन मध्ये बनवला. ह्या क्रिएशन मध्ये आहे ना आपण परफेक्ट आहोत एकदम. हा जो क्रिएशन आहे ना, क्रिएशनच्या याच्यामध्ये तो परफेक्ट आहे आपण. पण तो परफेक्शन जरी ह्या क्रिएशन मध्ये परफेक्ट असला ना तरी स्पिरिच्युअल वर्ल्ड म्हणजे स्पिरिच्युअल आणि क्रिएशन मध्ये स्पिरिच्युअल आणि फिजिकल आणि स्पिरिच्युअल दोन्ही वर्ल्ड आलं. पण आता योद्धे व्हावे जेव्हा नाव येते ना तर त्याचा अर्थ काय की हे स्पिरिच्युअल आणि ह्याच्यामध्ये जो परफेक्शन आहे ना त्याच्यापेक्षा वरच्या लेवलचा तो विचार होतो देवाचा. ओके. तर योद्धे व्हावे एलोहिम जेव्हा बोलतो, योद्धे व्हावे आदोनाय, योद्धे व्हावे आणि एलोहिम हे दोन नाव वापरलं ना म्हणजे काय की देवाने आता दुसरा कुठल्या तरी ह्याच्याने बघितला माणसाकडे, आणि दुसऱ्या ह्याच्या कुठल्या तरी बघितल्यावर माणसाकडे बघितल्यावर देव काय बोलते की इट इज नॉट गुड. ओके. म्हणजे आपण आहे ना ह्या जगामध्ये परफेक्ट आहोत, परफेक्शन मध्ये जाऊ शकतो आपण, आहे ना हेवन मध्ये राहू शकतो या जगामध्ये. पण देव काय सांगते की इट इज नॉट गुड फॉर मॅन टू बी अलोन. म्हणजे आपण जर एकटा राहिलो ना तर आपण आहे ना ह्या जगामध्ये ओके परफेक्ट आहोत. पण अच्छा, पण जुडा गुड नाही ते. हा, कारण गुड का नाही आहे, कारण आपण जर या जगामध्ये एकटा राहिलो ना तर आपण आहे ना त्या जगात म्हणजे तो जो क्रिएशनचा जो पर्पस आहे ना त्या पर्पस मध्ये जो देवानी आपल्याला जो बनवलेला आहे ना तो पर्पस आपण हे नाही करणार आहे. त्याच्यासाठी गॉड काय करते, त्याच्यासाठी हेल्पमेट करते. हेल्पमेट म्हणजे काय, हेल्पमेट म्हणजे नुसती बायको नाही. हेल्पमेट म्हणजे काय की हेल्प करणारी अख्खी कम्युनिटी, आपली माणसं, हे सगळं ना सगळा हा सगळा देवानी कशाला क्रिएट केलाय, हा सगळा झमेला आपल्या फॅमिलीचा याचा त्याचा सगळं कशाला क्रिएट केलाय, कारण इट इज नॉट गुड दॅट मॅन शुड बी अलोन. कारण जर मॅन अलोन असेल ना तर तो परफेक्ट आहे या जगामध्ये राहण्यासारखा. इज अ परफेक्शन, परफेक्ट पीस आहे तो या जगामध्ये राहण्यासारखा. पण ह्या जगापासून वर उचलून तो स्पिरिच्युअलिटीला वर उचलून घेऊन जाऊन देवा सांगती आपला रिलेशन, आपण देवा सांगती जे देवासारखा होऊन देवा सांगती जे रिलेशन करणार ना त्याच्यासाठी आपण नॉट गुड आहे ते. आणि ते नॉट गुड आहे म्हणून देवाने बाई बनवली आणि हा सगळा झमेला चालू केलाय. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की आपली जी फॅमिली आहे, आपला जो कम्युनिटी आहे, आपला जे हे आहे ना, ती लोकांनी जरी आपल्याला त्रास देत असतील, आपल्याला काय पण करत असतील, ते इरिटेट करत असतील ना, तरी आहे ना त्याचं काय आहे ती गोष्ट, की ती गोष्ट ह्याच्यासाठी आहे की ती गोष्ट आपल्याला आहे ना ह्या फिजिकॅलिटी आणि स्पिरिच्युअलिटीचा जो क्रिएशन आहे ना त्याच्यापेक्षा वरच्या लेवलला कुठेतरी उचलून नेणार आहे. जर आपण ते कॅप्चर केले आणि त्या गोष्टींपासून आपण जर फायदा करून घेतला ना तर आपण वरची जंप घेणार. येस जॉनी. पण याच्या आधीच्या चॅप्टर नाही, आधीच्या पोर्शन्स मध्ये असं आहे की मॅन अँड वुमन ही क्रिएटेड देम. तर क्रिएशन आधी आहे आणि मेकिंग नंतर आहे. बट दॅट ते गुड होता है ना.
क्रिएटेड देमच्या टायमाला म्हणजे वुमन ऑलरेडी क्रिएट झालेली आहे. हा, क्रिएट झालेली आहे, पण ती क्रिएट झाली म्हणजे ती ऍज अ पार्ट ऑफ मॅन झालेली आहे. पार्ट ऑफ मॅन म्हणजे तो असा क्रिएशन आहे ना, क्रिएशन मध्ये आहे ना, ह्युमन क्रिएशन मध्ये आहे ना, नुसता मॅन आणि वुमनच एक नाही आहे. आपण अख्खा हे 7 बिलियन जे माणसं आहोत ना, ते सगळे 7 बिलियन माणसं एकच आहोत. आपण एकच सोल आहोत, आदामाचा सोल आहोत आपण क्रिएशन लेवलला. तर क्रिएशन लेवल मधला जो सोल आहे ना, क्रिएशन लेवल तो आदामाचा सोल आहे. तो कसा आहे, ह्युमन काइंडचा सोल आहे. तो कसा आहे, तो मेल आणि फिमेल युनायटेड सोल आहे. आणि तो सोल तिथं तसा आहे. खाली आल्यावर तो परत माणूस आदाम तसाचा तसा सोल बनवलेला देवाने. आदाम म्हणजे आदाम जो बनवला होता ना देवाने, तो कसा बनवला होता की मेल अँड फिमेल टुगेदर बनवला होता. पण ते बोलते की दिस इज नॉट गुड. जरी क्रिएशन साठी हे गुड आहे, जरी अख्ख्या क्रिएशन साठी आणि फिजिकॅलिटी स्पिरिच्युअलिटी साठी हे गुड आहे, तरी हे गुड नाही आहे. कारण तो एकटा आहे. जरी तो अलोन आहे, अलोन म्हणजे एकच आहे तो. ओके, तर त्याला वेगळा केला पाहिजे. वेगळा केला पाहिजे म्हणजे काय, वेगळा केला पाहिजे म्हणजे बाईला माणसापासून वेगळा केलं तर त्याच्याने काय होतंय की अख्खा बाकीचं सगळ्या गोष्टी होऊ शकतात या जगामध्ये. आणि त्या ज्या होतात त्या गोष्टी काय आहे की यू आर बिल्डिंग अ कम्युनिटी, यू आर बिल्डिंग अ नेशन, यू आर बिल्डिंग अ फॅमिली. फॅमिलीचा काय होतं कम्युनिटी, कम्युनिटीचा काय होतं स्टेट, स्टेटचा काय होतं नेशन, नेशनचा काय होतं वर्ल्ड. आणि हे सगळा अख्खा जो झमेला आहे ना, तो कशासाठी आहे, कारण इट इज नॉट गुड माणूस एकटा राहील म्हणून. ओके, तर फिजिकल ह्याच्यामध्ये पण माणूस एकटा असला ना, तो लोनली होता आणि तो येडा होता आणि त्याला वाटतं की काहीतरी करू. मग तो मांजर पाळतो, कुत्रा पाळतो आणि तो गोल्डफिश बरोबर बोलायला लागतं, कारण तो एकटा नाही राहू शकत. ओके, पण क्रिएशनच्या हिशोबाने ना इट इज गुड. क्रिएशनच्या हिशोबाने माणूस एकटा राहिला तर गुड आहे. कारण मी जर एकटा राहिलो आणि मी जंगलामध्ये, मी हिमालयामध्ये गेलो, मेडिटेशन केलं, हे केलं ना, तर माझी खूप स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट होईल. माझं तर सगळं मेडिटेशन करून हे करून सगळा जागृत होईल. पण एंड मध्ये मला काय समजेल, इट इज नॉट गुड. नाही ना, एवढा सगळा केल्यावर मला लास्ट मध्ये काय समजेल की मी जरी परफेक्ट झालो तरी इट इज नॉट गुड. कारण परफेक्शन हा आपला गोल नाही आहे या वर्ल्ड मध्ये. इन दिस वर्ल्ड परफेक्शन इज नॉट द गोल. यू आर क्रिएटेड परफेक्ट. तर ह्या जगामध्ये आपला गोल काय आहे की आपली जी सोसायटी, आपल्याला असा डेव्हलप करायचा की आपली जी सोसायटी आहे ना, त्याचा आणि ह्याचा यूज करून आपण आहे ना स्पिरिच्युअल आणि फिजिकल आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे ना असा अपलिफ्ट करणार आहोत ना की आपल्याला आहे ना देवाबरोबर कनेक्शन करता येणार आहे. ओके, कारण पहिली गोष्ट इथे लिहिली की इट इज नॉट गुड. आणि ते मी नाही लिहिला, देव बोललाच होता की इट इज नॉट गुड. ओके, इट इज नॉट गुड कसा, पहिले एलोहिम काय बोलते की इट इज गुड. म्हणजे एलोहिम म्हणजे काय, जज. ऍज अ जज म्हणजे तो जज करते की स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये असं असेल तर कसा गुड आहे, फिजिकल वर्ल्ड मध्ये असं असेल तर कसा गुड आहे, स्पिरिच्युअल आणि फिजिकल वर्ल्ड मध्ये दोघं असं असेल तर कसा गुड आहे. चल गुड आहे, गुडच आहे ना. माणूस एकटा राहिला तर अख्ख्या क्रिएशन साठी झमेला नाही करेल ना तो. हे सगळं घाण करते, हे करते, सगळं करते, कोण करते? अख्खा स्पिरिच्युअल वर्ल्ड आणि मटेरियल वर्ल्ड कोणी घाण केलेली आहे? माणसानेच केलेली आहे ना. तो एकटाच असता तर परफेक्ट असतं सगळं. पण हायर लेवलला जेव्हा हायर लेवलचा विचार होतोय ना, तेव्हा हायर लेवलचा विचार म्हणजे पर्पस काय, त्या पर्पसच्या लेवलने विचार होतोय ना, तेव्हा देव बोलते की इट इज नॉट गुड. म्हणून डिसिजन काय घेतलं देवाने की आपण कम्युनिटी बनव, आपण बाई बनव. ओके, बाई बनव म्हणजे काय, बाई बनव म्हणजे त्याचा सोलचा जो एक पार्ट आहे ना, तो सोलचा पार्ट त्यांनी डिवाइड करून त्याच्या समोर आणला. ओके, सोलचा एक पार्ट समोर आणला म्हणजे काय केला, म्हणजे एक केला की त्याच्यामध्ये ना नुसता आहे ना तो गिव्हर आणि टेकर होता. तो जे काय घ्यायचा ना तो ते द्यायचा, असा होता तो. जो स्पिरिच्युअल आदामचा जो हे आहे ना, आदामचा जो स्पिरिच्युअल एक कॉन्सेप्ट आहे ना, तो काय आहे की तो आहे ना वरून सगळं घेणार आहे आणि तो खाली सगळा पास करणार आहे. ही इज अ गिव्हर, ही इज अ टेकर, बट ही इज अ गिव्हर. तो जे घेते तो देते. ओके, ह्याच्यामध्ये जेव्हा तो डिवाइड होते ना, तेव्हा काय होते, त्याची बायको म्हणजे बायको नाही आहे ती, त्याचा सोलचा तो पार्ट आहे जो त्या सोलचा पार्ट त्याला सांगते की स्वतःसाठी पण घे, नुसता अख्ख्या क्रिएशन साठी नको घेऊ, तू स्वतःसाठी पण घे काहीतरी. ओके, म्हणून बायकांच्या ज्या क्वालिटीज आहेत ना, त्या अंडरस्टँडिंगच्या आणि ह्याच्या क्वालिटीज असतात. ती लोक ना अशा प्रकारे या जगामध्ये राहतात ना की आहे ना पुढचा विचार करून राहतात की पुढे रिटायर झाल्यावर आपल्याला हे लागणार आहे, ते लागणार आहे, हे करायचं, ते करायचं. बाई जेवण का शिजवतं, कारण ती पुढचा विचार करतं की भूक लागणार आहे तर 4 तासांनी माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्याला, है ना. पण जो ह्युमन
म्हणजे बाईचा नाही बोलते, आपल्यामध्ये आहे ना जो एक असा पार्ट आहे ना जो आहे ना असा आहे की जो घ्यायचा आणि यायचा, तो पार्ट जो आहे ना तो आहे ना त्याला आहे ना वर्ल्डली मॅटर्स मध्ये इंटरेस्टेड नाही. तर माणसाला जर नुसता मेल बनवला असता ना तर तो तसा झाला असता, म्हणजे त्याला जग दुनिया नको असा झाला असता, तो जे मिळेल ते खाईन, जे करेल ते असं झालं असतं. आणि बाई आली ना म्हणून कम्युनिटी आणि हे सगळं बिल्ड होऊन हा सगळा जो पर्पज आहे ना तो पर्पज साधला जातो वर्ल्डचा, म्हणजे क्रिएशनचा पर्पज साधला जातो. नाही तर क्रिएशनचा पर्पज नाही साधले गेले असता. म्हणून आहे ना साप आहे ना आदामाला नाही जाऊन सांगत फल खा करून, कारण सापाला माहिती आहे पहिलेपासून की आदाम नाही खाणार आहे, कारण त्याचा जो सोल आहे ना तो म्हणजे नॉन इगोइस्टिकल सोल आहे. त्याचा सोल असा आहे ना की तो विचार करता की नाही जे आहे ते बरोबर आहे, जे मी हे करीन देईन, हे करीन ते करीन, बरोबर सगळं चाललं, असं त्याचा सोल आहे. पण बाईचा जो सोल आहे ना त्या बाईच्या सोलमध्ये देवानी अशी पॉवर टाकली आहे ना की तिच्यामध्ये आहे ना तो सोल पॉवर टाकली की स्वतःसाठी घे करून अशी पॉवर टाकली आहे तिच्यामध्ये. कारण ती स्वतःसाठी घेईल ना तरच ती क्रिएशन करू शकते, ती बच्चा पैदा करू शकते या जगामध्ये. तर ही जी पॉवर टाकली ना म्हणून साप तिला जाऊन सांगते की तू खा, तू देवासारखी होशील. तो तिला काय सांगते की तू स्वतःसाठी घे, खा म्हणजे तू स्वतःसाठी घे. का स्वतःसाठी घे? कारण तू देवासारखी होशील. ओके, तर तो साप रॉंग नाही बोलत आहे, साप त्यांच्यामध्ये जी क्वालिटीज टाकली ना त्याबद्दलच तिला सांगते. आणि ती बोलते हा बरोबर बोलते, मी जर हे खाल्लं ना फल तर मी देवासारखी होईन, कारण मला बरा वाईट समजायला लागेल. आता त्याला बरा वाईट नाही समजत, काय नाही समजत, तो सगळा वरून घेते खाली टाकते आणि मी त्याला हेल्प करते सगळ्या गोष्टी करायला. तर आपण काय आपण जरी वेगळं झालो तरी आपण वेगळं झालो तरी काय आपण वेगळं एकच आहोत, एकच काम करतोय. पण ती जेव्हा तो स्वतःसाठी पण घ्यायचं ठरवते ना तेव्हा स्वतःसाठी घ्यायचं ठरवल्याबरोबर काय होते की आता फुल डायनामिक चेंज होऊन ती लोकांना समजते की काय बरं आहे, काय वाईट आहे, काय स्वतःसाठी घ्यायचं आहे, काय दुसऱ्यासाठी घ्यायचं आहे. आणि त्याच्याने हा वर्ल्ड मधला जो कम्युनिटी हे सगळा जो आहे ना तो डेव्हलप होतो. आणि तो डेव्हलप झाला ना म्हणून आहे ना कुठल्या मिद्राश मध्ये सांगतात की ती सेक्शुअल सीन होती. सेक्शुअल सीन नव्हती, त्या सीनमुळे ना बाईमध्ये पॉवर आली क्रिएशन करायची. त्या सीन मध्ये त्या मिस्टेक मुळे, ती मिस्टेक नाही आहे. ती मिस्टेक का नाही, कारण हा वर्ल्ड जेव्हा बनवला ना तेव्हा तो परफेक्ट बनवलेला आहे. आणि तो परफेक्ट वर्ल्डचा परफेक्शन तोडाचं काम ना देवाला नाही करायचं आहे ना. मी एखादी गोष्ट परफेक्ट बनवली तर मी ती तोडणार आहे का? नाही ना. आणि मला ती गोष्ट तोडायची आहे तर मला तोडायला नाही होणार ती गोष्ट, मी दुसऱ्या कोणाला तरी सांगेन की तू तोड करून गोष्ट, बरोबर. तसा देव आहे ना इथं पॉलिटिक्स खेळतोय. देवाने काय केला की हा परफेक्शन आहे ना मी नाही तोडू शकत, तूच हा परफेक्शन तोड. कारण तू हा परफेक्शन तोडलास ना तर त्याच्यानंतर जो तू परफेक्शन बनवशील ना त्या परफेक्शननी तू माझ्या लेवलला येशील आणि आपण दोघं एक दुसऱ्याबरोबर रिलेशन करू शकतो. आतापर्यंत मी तुला रोबो बनवलाय, आतापर्यंत मी तुला एक क्रिएशन बनवलंय. ओके, पण तू जेव्हा क्रिएटर होशील ना तेव्हा मी पण क्रिएटर तू पण क्रिएटर, तर आपण दोघं एक दुसऱ्याच्या लेवलला येऊ, मग आपण रिलेशन्स करू शकतो, एक दुसऱ्या संगती हे करू शकतो. अख्खा तोरा मधला आहेत ना, तोरामध्ये सगळं जे आपल्याला कायदा कानून दिलं ना ते कमांड म्हणून कुठंच नाही दिलेलं आहे. कमांड म्हणून दिलंय कुठं? आपण 10 कमांडमेंट बोलतो पण तिथं 10 कमांडमेंट नाही, अँड गॉड स्पोक दिस वर्ड असं लिहिलेलं आहे. सीसीचा पण कायदा आहे ना तो पण तसाच आहे. अँड गॉड सेड टू मोशे गो अँड टेल वेने इस्रायल की त्यांनी शिसीत घालायची. म्हणजे प्रत्येक जी गोष्ट आहे ना देवाने आपल्याला सांगितलेली आहे ना, सांगितलेली आहे, कमांड केलेलं आहे. गॉड कमांडेड मोशे कमांड द पीपल ऑफ इस्रायल, असं नाही. तोरामध्ये काय आहे, वैदपे राधोनाय है ना, आणि पुढचा वैदपे म्हणजे अँड स्पोक लेमोर अँड से, असंच आहे. अख्खा सगळं मिचवा सगळं कायदा कानून देवाने सांगितलेलं आहे. कोण सांगतं? कोण सांगतं? आपल्या रिलेशन मध्ये आपण जे असतं ना त्या लोकांना सांगतो. जो किंग असताना राजा असताना तो कमांड करतो है ना, राजा असतं मालिक असताना तो कमांड करतो, हे काम करो. बॉस लोक असतात ना, हे करा ते करा, ते लोक कमांड करतात. पण आपल्या घरच्या माणसांना आपण कमांड नाही करत. आपल्या घरच्या माणसांना सांगतो आपण है ना, 1 किलो टमाटा घेऊन ये, 4 आण्याची कोथिंबीर घेऊन ये, है ना, की आपण कमांड करतो. मी तुला कमांड करतो 1 किलो टमाटा घेऊन ये. नाही, तर आपण देवाने जो तोरा पण दिलाय ना त्या तोरामध्ये पण देव तेच आपल्याला सांगते की मी तुम्हाला तोरा आहे ना त्याच टर्मवर देतोय की मी आणि तुम्ही आपलं रिलेशन्स आहेत. तू जर ते केलंस ना तर त्याचा अर्थ असा काय की तू मला प्रेम करतस म्हणून ते करतस, बरोबर ना. जर माझ्या मम्मीने मला सांगितलं की कामावर जाताना
5 रुपयाची कोथिंबीर घेऊन ये. मी कामावर निघाले आणि मम्मी बोलली 5 रुपयाची कोथिंबीर घेऊन ये रे, मला कोथिंबीर वडी बनवायची आहे. आता मी तिथं जर बोललो की नाही मी नाही घेऊन येत, मला कामावर जायला लेट झाला, तर ह्याचा अर्थ काय झाला? मी कमांड मोडली असा अर्थ नाही झाला मम्मीची. याचा अर्थ झाला की मी मम्मीला ऑनर नाही देत, मी मम्मीला इज्जत नाही देत, मी मम्मीचं ऐकत नाही, असा अर्थ झाला. ओके, पण मी जाऊन घेऊन आलो, कामावर लेट होते तरी 5 रुपयाची कोथिंबीर घेऊन आले दिली. त्याचा अर्थ काय होतोय की मी माझ्या मम्मीला प्रेम करतो, माझ्या मम्मीला ऑनर देतो, म्हणून मी घेऊन आलो ना जाऊन. ओके, माझ्या बाजूवाल्यांनी सांगितलं की 5 रुपयाची कोथिंबीर घेऊन ये मी कामावर जाताना, आणि मी नाही घेऊन आलो. त्याचा अर्थ काय झाला? त्याचा अर्थ कायच नाही झाला. बाजूवाल्याचा आणि माझा काय संबंध आहे? बाजूवाला आहे तो. पण मी जर घेऊन आलो तर ह्याचा अर्थ आला की मी चांगला माणूस आहे, बाजूवाल्यासाठी कोथिंबीर घेऊन आलो. पण नाही घेऊन आलो तो. पण आपला जे माणूस असतो ना, तो आपला माणूस असतो, तो सांगतो आपल्याला, आणि ते करायचं की नाही ते आपल्यावर असतं. आपण जे केलं तर आपलं रिलेशन चांगलं होतात, आपलं सगळं चांगलं होतात. आपण नाही केला तर आपल्याला समजतं की आपल्या त्याचं रिलेशन तेवढं चांगलं नाही. आपल्या एखाद्या दोस्तनी बोललं की चल चाय पियेंगे, आणि आपण चहा पियाला गेलो, त्याचा अर्थ काय की आपण दोस्त आहोत. तो बोलला चाय पियेंगे, तो बोलते नाही मेरे को नहीं चाय पीने का, म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला काहीतरी खटकतंय. तसं सगळ्या तोराचं जे मित्व आहेत, सगळ्या तोराचे जे लॉज आहेत, कायदा कानून देवाने सांगितलं ना, गॉड स्पोक आहे, देवाने आपल्याला सांगितलेलं. कारण देव बोलते की मला नाही पाहिजे स्लेव्ह नाही पाहिजे. सगळ्यात गोष्ट मी देवाला जी हे वाटतं ना ती स्लेव्ह आहे, म्हणून देव स्वतः उतरला तिथे आणि देवाने ते सगळा फारो राजाला हे केलं आणि आपल्याला काढून घेतला. कारण देवाला काय नाही आवडत? स्लेव्ह मेंटॅलिटी, स्लेव्हपणा नाही आवडत. देवाला काय पाहिजे की यू अँड वी इक्वल टर्म्स मध्ये आपण करू. म्हणून देवाने आपल्याला सगळा स्पोक आहे, देवाने आपल्याला सगळं सांगितलंय. आणि आपण जेव्हा निस्वा करतो ना, आपण कुठली पण कमांडमेंट करतो, कुठला पण काय पण करतो ना, तर ती आपल्याला सांगितली आणि आपण केली ना, तर त्याचा इफेक्ट आहे ना सिन किंवा हे नाही होत. त्याचा इफेक्ट काय होतं? केला ना तर त्याचा इफेक्ट होतं की माझं आणि देवाचं प्रेम, माझ्या आणि देवाच्या मध्ये जो रिलेशन आहे, प्रेम आहे ना, तो खरोखर इट इज समथिंग विच आय रिस्पेक्ट, आणि मी त्याच्याबद्दल काहीतरी करतो. आणि जर नाही केलं ना तर याचा अर्थ असा होता की मी ट्रस्ट नाही करत, मला नाही, किंवा मी त्याच्यामध्ये ट्रस्ट नाही करत, किंवा मला त्याच्याबद्दल हे नाही, लेना देना नाही, मला त्याच्याबरोबर रिलेशन नाही ठेवायचं, असा होतो त्याचा अर्थ. कारण कमांड कोण देतं? किंग देतं कमांड. ओके, देवाला कमांड नाही द्यायची, देवाला आपला किंग नाही बनायचं, देवाला आपला देव बनायचं. देव बनायचं म्हणजे देवाला आपल्याबरोबर रिलेशन ठेवायचे. आणि जे रिलीजन बनवतात ना, रिलीजन बनवतात, ह्याला बनवतात, त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही ऐकला पाहिजे. कारण सगळ्या गोष्टीमध्ये काय आहे की तुम्ही माझ्या कंट्रोलमध्ये राहिलात ना तर माझा काहीतरी फायदा होईल. म्हणून ती लोक तुम्हाला सांगतात की कमांड आहे. कारण तू जर त्याची कमांड ऐकतस ना तर माझी पण कमांड ऐकशील. ओके, तर कमांड नाही ते. तुम्ही अंडरस्टँड स्पिरिच्युअलिटी मध्ये, तुम्ही स्पिरिच्युअल तुमचा सेन्सेस तुम्ही जागा केलं ना, तर तुम्हाला स्पिरिच्युअल सेन्सेस जागा झालं, तुम्हाला समजते की हे कमांड नाही, हे माझ्या मम्मीनी, माझ्या डॅडीनी किंवा माझ्या भावानी किंवा माझ्या बायकोनी सांगितल्यासारखं आहे की असा असा कर करून. कारण त्या लोकांना काहीतरी काहीतरी आहे, त्या लोकांना त्याची गरज, किंवा त्या लोकांना काहीतरी ते पाहिजे. आणि मी जर ते केलं ना तर त्याचा अर्थ असा की मी रेसिप्रोकेट करतोय की आय लव्ह यू. आणि मी जर ते नाही केला तर त्याचं मी काय रेसिप्रोकेट करतोय की आय हेट यू, किंवा मला तुझ्या संगती संबंध नाही ठेवायचा, तुझा तू कर, असा आहे त्याचा अर्थ. सीन आणि हे ते सगळं कमांड मध्ये येतं. तुम्ही कमांड आणि हे ते घेतलं तर येतं, पण देवानी तसा कमांड म्हणून 10 कमांडमेंट देवानी कमांड म्हणून नाही दिली. अँड गॉड सेड तिथं आहे, अँड गॉड स्पोक ऑल दिस वर्ड. तर त्याचा हे काय आहे, त्याचा टेक अवे काय आहे की आपण जर तो रिलीजन म्हणून घेतला ना तर आपल्याला ते कमांड म्हणूनच घ्यायचं आहे. कारण रिलीजन मध्ये आहे ना कमांडच आहे. कारण रिलीजन काय आहे? रिलीजन म्हणजे तो मिलिटरीचा वर्ड आहे, लिजन्स. रिलीजन्स म्हणजे फॉर्मिंग लिजन्स अगेन अँड अगेन. तसं आपण रिलीजन नाही करत, आपण स्पिरिच्युअलिटी मध्ये तोरा आहे ते सगळं आपल्याला काय स्पिरिच्युअलिटीसाठी दिलेलं आहे. स्पिरिच्युअलिटी मध्ये काय आहे की आपण इथं परफेक्ट आहोत, ह्या जगामध्ये वी आर परफेक्ट गोष्ट देवानी बनवलेली आपल्याला. ह्युमन काइंड इज द परफेक्शन ऑफ दिस वर्ल्ड. पण देवानी बघितला की तो परफेक्शन युजफुल नाही आहे, जो पर्पज आहे ना या वर्ल्डचा तो. आणि तो पर्पज काय की गॉड आणि माणसाचा जो रिलेशन आहे ना, तो रिलेशन डेव्हलप करायचा. तो रिलेशन डेव्हलप करायसाठी गॉड इट इज नॉट गुड दॅट मॅन शुड बी अलोन. आणि देवाने हा पसारा केलेला आहे. तर हा जो पसारा आहे ना, हा पसारा आपला डेट्रिमेंटल नाही आहे आपल्यासाठी. म्हणजे सोसायटी सोडून जाऊन, हे सोडून जाऊन, हे करून ते करून आपण स्पिरिच्युअलिटी नाही करू शकत. घरी राहून, फॅमिलीमध्ये राहून, कम्युनिटीमध्ये राहून, स्टेटमध्ये राहून, नेशनमध्ये राहून, ह्याच्यामध्ये राहूनच आपण तोरा वे फॉलो करून
गॉड बरोबर हे करू शकतो. ओके, हा मेजर डिफरन्स आहे आपल्या मेडिटेशन, आपल्या स्पिरिच्युअलिटी मध्ये आणि बाकीच्या वर्ल्डच्या स्पिरिच्युअलिटी मध्ये. कारण बाकीच्या वर्ल्डच्या स्पिरिच्युअलिटी ती लोक बोलतात की हू परफेक्ट हो. आपल्याला परफेक्ट नाही होत, आपण परफेक्टच आहोत. तुम्ही बघाल ना, तुम्ही मेडिटेशन कराल तर तुम्हाला समजते की तुम्ही एवढं परफेक्ट आहोत ना की तुम्ही स्पिरिच्युअल वर्ल्ड बरोबर पण कनेक्ट व्हायसारखी तुमच्यामध्ये सर्किट दिलेलं आहे. आपली जी सर्किटरी आहे ना की बॉडीची एवढी परफेक्शन मध्ये आहे की आपण आहे ना अॅनिमल संगतीने दगडा संगती पण कनेक्ट होऊ शकतो आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड संगती पण कनेक्ट होऊ शकतो. क्वेश्चन्स, मोर क्वेश्चन्स, मग आपण संपवू. हाय डोज नव्हता, हा लो डोजच होता. पण क्वेश्चन असतील तर दुसरे पण क्वेश्चन विचारू शकता. पण मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न केला की तोराचं लॉज, कमांडमेंट, शब्दात पालाचा, हे पालाचं ते पालाचं आहे. कमांडमेंट म्हणून घेऊ नका, हे काहीतरी तुम्हाला देवानी सांगितलं आहे. ही हॅज स्पोकन, ही हॅज टोल्ड यू, आणि ते केला तर आपला आणि देवाचं रिलेशन चांगला होतात आणि आपण देवाच्या जवळ जातो. ते नाही केला तर आपण देवाला दाखवतो की आय डोंट केअर, मला तुझ्या बरोबर रिलेशन नाही ठेवायचे, म्हणून आपण लांब जातो. ओके, म्हणून त्याला मित्सवा बोलतात. मित्सवा म्हणजे काय? कनेक्शन्स आहेत ते. आपलं कनेक्शन वाढवासाठी देवाबरोबर. माझ्या बायकोने मला जर सांगितलं 1 किलो कांदा घेऊन ये आणि मी बटाटा घेऊन आलो, तर त्याचा अर्थ काय होतं की मला तिला सत्वाचं आहे ना. पण ती बोलली 1 किलो कांदा घेऊन ये आणि मी 1 किलो कांदा घेऊन आलो, तर त्याचा अर्थ काय की ती जे बोलती ते मी केला म्हणजे मला तिच्यावर प्रेम आहे आणि मला माहिती आहे की ती जे करते ती कशासाठी तरी पाहिजे असेल म्हणून आहे, म्हणून मी घेऊन आलो, असं झालं. पण मी ती जे बोलली त्याचा उलटा केला तर त्याचा अर्थ काय की आय हेट हर, मी तिला हे करतो है ना. आणि मी जर नाहीच केला, ओके, नाही आणलं कांदा बटाटा, तर ती बोलेल ना की हा नाही आणला, तू माझं ऐकतच नाही. हा बरोबर आहे, ते माझा नाही ऐकला, बाजूवाल्याने सांगितलं तर घेऊन आलं असतंच. तर त्याचा अर्थ असा काय? त्याचा अर्थ असं लागतं की त्याच्यामध्ये रिलेशन मध्ये कुठेतरी काहीतरी म्हणजे डिफरन्स होतोय. ओके, तर आपण आहे ना जो मिचवा आहे ना, जो केला ना मिचवा, तर त्याचा अर्थ आपण देवाच्या जवळ जातो. मिचवा नाही केला ना तर त्याचा अर्थ असा आहे की आपण ह्याला इम्पॉर्टन्स नाही देत. पण त्या मिचवाच्या उलट केला ना, मिचवा जे दिलं त्याचा उलट केला ना, तर ह्याचा अर्थ असा पण होतो की आपण वी हेट द वन हु इज गिव्हिंग द मिचवा. ज्यांनी आपल्याला सांगितलं ना त्याला आपण हेट करतो, मग आपण त्याचा उलटा करतो. ओके, थँक्यू. मोर क्वेश्चन्स, आपण संपवू मग. नाही अजून पाहिजे असेल तर बोलू आपण. तसा सव्वा तास झाला. Uh, 20 people, anybody questions? Jeremiah, questions? पॉइंट क्लिअर नाहीये. हाय, Yes, go तोच ahead. पॉइंट माझा क्लिअर नाहीये की म्हणजे देवाला हे परफेक्ट ऍडम डिस्टर्ब करायचा नव्हता, परफेक्ट वर्ल्ड. मग म्हणून त्यांनी सापाला सांगितलं डिस्टर्ब करायला. सापाला सांगितलं नाही, सांगायला नाही लागत देवाला. सांगायला नाही, देवाने साप त्याच्यासाठीच क्रिएट केला होता. साप म्हणजे साप नाही, साप म्हणजे तो साप नाही जो आपल्याला दिसतो. साप म्हणजे तो आपल्या मधलाच, जसा मी सांगितलं ना, माणूस म्हणजे अनइगोइस्टिकल, आपलं जे क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये होता तो. म्हणजे सगळा अख्खा त्याचा इगो आणि ते सगळा त्याच्यामध्ये होता आणि तो अनइगोइस्टिकल कॅरेक्टर मध्ये होता. तो आदाम म्हणजे बाई आणि पुरुष एक असलेली गोष्ट आहे ना, ती अनइगोइस्टिकल आहे. त्याच्यासाठी वेगळा नाही काय, बाई वेगळा नाही, पुरुष वेगळा नाही, इवल वेगळा नाही, गुड वेगळा नाही, सगळं परफेक्ट आहे त्याच्यासाठी. तसा जी कंडिशन येतं ना आपल्या सोलची, आपल्या इगोची, आपल्या ह्याची काय बोलतात ते मन, इगो आणि अख्खा जो आपला जो फिजिकल आणि स्पिरिच्युअलचा जो कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहे ना, त्या लेवलमध्ये जर ठेवला ना तर तो परफेक्शनचा लेवल आहे. त्या परफेक्शनच्या लेवलमध्ये पुढे नाही जाऊ शकत तो, कायच नाही करू शकत, तो परफेक्ट आहे. म्हणून देवाने जेव्हा डिवाइड केला म्हणजे देवाने जेव्हा त्याच्यामधला इगोचा जो पार्ट आहे ना तो त्याच्यामधून वेगळा केला म्हणजे तू आता ट्राय करून इगो मधून अनइगोइस्टिकल होऊ शकतस, पण तू नॉर्मली इगोइस्टिकल राहशील. तुझा सोल जो आहे ना तो सोल मोस्टली या जगामध्ये इगोइस्टिकल राहील. हा इगोइस्टिकल जो सोलचा पार्ट केला ना त्याला आपण बाई बोलतो. बाई का बोलतो? बाई म्हणजे ती बाई आहे म्हणून नाही बोलतो. बाई याच्यासाठी बोलतो कारण त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह पॉवर्स येतात त्या सोलमध्ये. तुमच्या इगोइस्टिकल, पुरुष आणि बाई याच्या दोघांच्या इगोइस्टिकल सोलमध्ये ना क्रिएटिव्ह पॉवर्स असतात. आपण आहे ना तो इगोइस्टिकल होऊ ना म्हणून आपण काहीतरी बनवू शकतो. आपण
शोध लावू शकतो, काहीतरी करू शकतो. इगोइस्टिकल नसलो ना तर बसून राहू आपण अॅनिमल सारखा. ओके, आता ह्या इगोइस्टिकल पॉवर मध्ये पण आहे ना, तो इगोइस्टिकल पॉवर पण आल्यावर पण ना तो इगोइस्टिकल पॉवर पण बोलते की नाही जे आहे ते बरं आहे बाबा, जे आहे ते चांगलं आहे. ओके, जे आहे ते चांगलं आहे, अजून याच्यामध्ये डिस्टर्ब नाही करायचं, कारण इथं मला जे मिळायचं ते मला मिळतंय है ना. म्हणजे खरं म्हणजे स्पिरिच्युअलिटी मध्ये आल्यावर तुम्हाला ती कंडिशन येईल जेव्हा तुम्हाला समजेल की अरे मला जे मिळायचं ते मिळतंय, जे व्हायचं ते होतंय, जे करायचं ते करते. ती एक कंडिशन येतं. ती कंडिशन म्हणजे काय की आपल्यामध्ये तो डिव्हिजन होतं, मेल आणि फिमेलचं डिव्हिजन. आपलं मेल काय बोलतं की तू स्पिरिच्युअलिटी कर, फिमेल काय बोलतं आपला की जे होते ते बरोबर होते, तू डिस्टर्ब नको करू. तो एक कंडिशन आहे. त्याच्यामध्येच त्याच ह्याच्यामध्ये ना अजून एक खालची लेवल आहे. खालची लेवल म्हणजे त्या इगोच्या मध्ये ना खालची लेवल आहे की तो इगो बोलते की ना स्वतःसाठी घे. म्हणजे तो इगो आहे ना, तो इगो ह्या खालच्या लेवलला पोहोचते ना की तो बोलते तू घेऊन दुसऱ्यासाठी करू नको. कारण बाईचा जो इगो आहे ना तो कसा आहे की यू टेक फॉर द मॅन, तू माणसासाठी आणि तुझ्या फॅमिलीसाठी घे. तिचा इगो गिव्ह अँड टेक वाला इगो आहे. पण त्याच्यामध्ये माणसामध्ये अजून एक इगो आहे. तो इगो काय आहे की स्वतःसाठी घे नुसता. तो जो इगो आहे ना त्याला साप बोलतात. कारण तो इगो आहे ना सापासारखा आहे, तो तुम्हाला समजत नाही तुमच्यामध्ये कधी येईल आणि कधी जाईल. तो इगो कधी आला कधी गेला आपल्याला समजत नाही. आपण डोळ्यांनी बघितलं आणि आपल्याला तो इगो आला, अरे त्याच्याकडे माझ्याकडे नाही, हा तो साप आला. समजलं. तो इगो आहे ना, तो इगोचा आपला जो पार्ट आहे ना, तो इगोचा पार्ट आहे ना त्या मोठ्या ह्याच्याला नाही सांगू शकत आहे. कारण तो त्याला माहिती की त्याला सांगितलं ना तर तो ऐकणार नाही. माझ्या त्या इगोनी जर मला येऊन सांगितलं की अरे त्याच्याकडे आयफोन आहे, तुझ्याकडे आयफोन नाही, तर मी बोलीन मला आयफोनची गरज नाही. त्याच्याकडे आयफोन आहे तर आयफोन राहू दे ना, त्याला गरज असेल म्हणून नाही. मला माझा जो फोन आहे तो फोन चालतोय, बरोबर. पण माझ्या त्या इगोइस्टिकला सांगितला की बघ त्याच्याकडे आयफोन आहे, त्या आयफोन आहे म्हणून त्याला सगळं हे करतात ते करतात आहे ना, तर त्या पार्टला जर सांगितलं ना तर तो पार्ट काय बोलेल, हा हा मला पण आयफोन पाहिजे. आणि अख्ख्या जग दुनियामधली जी ऍडव्हर्टायझिंग आणि हे जी हे आहे ना ते त्या इगोला आपले सांगत असतात की तेरी साडी उसकी साडी से सफेद कैसे. म्हणजे हे जे सांगतात ना ऍड आणि हे जे मला काय करतात ऍड बीड, हे काय करतात ते सापाचं काम करतात. ते तुम्हाला आहे ना सांगतायत तुमच्या इगोला की त्याच्याकडे तुझ्याकडे नाही आहे, त्याच्याकडे फरारी आहे तुझ्याकडे फरारी नाही आहे, त्याच्याकडे सायकल आहे तुझ्याकडे सायकल नाही आहे. बघ नवीन आला, तुझा फोन जुना झाला तर नवीन आला, नवीन कम्प्युटर आला, नवीन हे आला, नवीन ते आला, सगळ्या गोष्टी सांगतात है ना. ते आपल्याला चांगला दाखवतात. बघ किती तो फेमस माणूस किती चांगला आहे, किती आहे, त्याच्याकडे गाडी आहे, कार आहे, हे आहे, ते दाखवतात. आणि मग आपण तसा व्हायला बघतो. पण आपल्याला ते दाखवत नाही की तो जीव देतोय नंतर सुसाईड करतोय, ते नाही दाखवत आपल्याला. तो आपल्यामधलाच पार्ट आहे, तो साप आहे. पण देवाने असा केला की तो साप आहे ना खाली बसवलेला आहे. खाली बसवलेला म्हणजे आपण त्याला कंट्रोल करू शकतो. वरचा पार्ट आणि जो दुसरा इगोइस्टिकल पार्ट आहे ना तो कंट्रोल करू शकतो आपण. जर त्याला नाही कंट्रोल केला ना तर तो वर उभा राहील परत. ओके, पण देवाने ते केला म्हणजे ते काय उलट नाही, देवाने सुलट केला, त्या सापाला खाली बसवला आणि सापाला खाली बसून सांगितलं की तू नुसत्या त्यांची ताज फोडू शकतात, तू कंट्रोल नाही करू शकत. तुला त्या लोकांना तू नुसता त्यांना ठकठक करून सांगू शकतात घ्यायचा की नाही आयफोन, ते ती लोक डिसाईड करतील. तर तो जो स्टोरी आहे ना ती स्पिरिच्युअल लेवलवर वेगळी स्टोरी आहे. आणि ती स्टोरी ह्याच्यासाठी नाही, देवानी क्रिएशन आहे ना, देवानी क्रिएशन मजा म्हणून नाही बनवलेला आहे. हा का क्रिएशन आहे ना मजा म्हणून नाही बनवलेला. जर मजा म्हणून बनवायचं असतं ना तर बिग बँग थिअरी व्हॅलिड आहे. कारण बिग बँग थिअरी काय बोलतं, स्फोट झाला आणि अख्खा जग दुनिया झाली है ना. बिग बँग कशाला झाला, कारण त्याच्यासाठी काहीतरी पर्पज होता. आणि तो पर्पज कोणाचा होता, तो देवाचा पर्पज होता. देवाचा काहीतरी पर्पज होता. त्या पर्पज साठी देवाने बिग बँग केला. बिग बँग नंतर ते सगळं झाला. हे सगळं केल्यावर देवाने अख्खा परफेक्ट वर्ल्ड बनवला. अख्खा परफेक्ट वर्ल्ड बनवल्यावर मग देव बोलला की आता माझा पर्पज जे आहे ना तो पर्पज चालू झाला पाहिजे. आणि तो पर्पज आदम हव्वाच्या स्टोरीने चालू होते. आणि तो पर्पज आपण क्रिएट हे करणार आहोत. आपण तो पर्पज हे करणार आहोत. पर्पज हे करायसाठी आहे. आणि तो पर्पज झाल्यावर आपल्याला समजणार आहे की हा बिग बँग नी फिग बँग नी हे नी 6000 वर्षापूर्वी झाला की 6 बिलियन वर्षापूर्वी झाला, ते सगळं आपल्याला समजणार आहे काय आहे काय नाही ते. कारण आता आपल्याला जे दिसतंय ना ते आपल्याला एवढा खरा वाटतंय, एवढा सगळं हे वाटतंय ना, कारण हे रियालिटी आहे. ही रियालिटी आपल्यासाठी बनवलेली रियालिटी ना, ती रियालिटी त्या टाइप मध्ये बनवलेली आहे. पण त्या रियालिटी मधून आपण परत आपल्या जो देवाला पर्पजफुल रियालिटी मध्ये आपल्याला न्यायचं ना, त्या रियालिटी मध्ये गेल्यावर आपल्याला समजणार आहे की काय ही रियालिटी, काय ती रियालिटी आहे, कुठली सावली आहे आणि कुठला खरा आहे, आपल्याला सगळं समजणार आहे. पण
त्याचा अर्थ असा नाही की साप देवानी बनवला म्हणजे देव पॉलिटिशियन आहे. देव पॉलिटिशियन नाही, देव पर्पजफुल आहे. देव त्याच्या पर्पजसाठी सगळ्या गोष्टी करतो. त्याचा पर्पज फुलफिल व्हायसाठी देवाने आपल्याला ह्या जगामध्ये पाठवलेलं आहे. त्याचा पर्पज फुलफिल करायसाठी, त्याच्या पर्पज मध्ये ते नेण्यासाठी आणि हे करायसाठी. आणि आपला काम तोरा आणि हे बाजून आपला काम काय, आपला काम त्या पर्पज, देवाचा जो पर्पज आहे ना तो पर्पज फुलफिल करायला देवाला आपण सर्व करतोय. सर्व करतोय म्हणजे देवासाठी काम करतोय. सर्व करतोय म्हणजे नोकर नाही आहोत आपण देवाचं, आपण गुलाम नाही आहोत. सर्व करतोय म्हणजे काय, आपण देवाला पार्टनरशिप करतोय. ओके. आणि पार्टनरशिप मध्ये देवाने आपल्याला पार्टनर सारखा सांगितलंय सगळ्या गोष्टी तोरामध्ये. कमांड म्हणून नाही सांगितलेलं आहे, असं कर, तसा कर, तसा कर, असं कर सांगितलेलं आहे. असं आपण केला तरी वेल अँड गुड, नाही केला तरी देव आपल्याकडनं ते करून घेणार आहे. घाबरू नका, ते होईलच. पण ते आपण केलं तर आपल्याला त्याच्याबद्दल सांगाल की आपल्याला समजेल की आपण ते स्वतः काहीतरी टाकून केलं, आपल्या ह्याच्यामधून केला. नाही केलं तरी आपल्याला समजेल की आपल्याच हातून ते घडलं, पण आपल्याला त्याचा मेरिट नाही मिळणार त्या गोष्टीचा. मोर क्वेश्चन्स? गुड क्वेश्चन. असं क्वेश्चन विचारलं ना तर आपल्याला जरा कितीतरी ओपन होऊन कितीतरी गोष्टी आता आपण डिस्कस करू शकलो. थँक्यू. येस. देवाचा जो योध हे वाव हे नाव आहे ना, योध हे वाव हे नाव आहे ना, हा 3 गोष्टींनी बनलेला आहे. त्याच्यामध्ये योध हे वाव हे ना, हे कॉम्बिनेशन आहे ना, हेही तुम्ही आदोनोलाम वाचलं ना तर आदोनोलाम मध्ये तुम्हाला समजा आदोनोलाम अशिरमाला वेतेरेमकोल वेसिर निवरा, त्याच्यामध्ये देवाचं जे आहे ना, ही इज, ही वॉज, ही विल बी असं लिहिलेलं आहे. बरोबर ना? तर तो ही इज, ही वॉज, ही आहे ना, हे सगळं आहे ना योध हे वाव हे या शब्दामधूनच लिहिलेलं आहे. तर जो देवाचं जो नाव योध हे वाव हे आहे ना, तो असा नाव आहे ना, त्याच्यामधून आहे ना देव आहे ना क्रिएशन आणि टाइम या दोघांमधून आहे ना या वर्ल्ड मध्ये आहे ना काम करू शकतो. कारण तो होता, तो आहे आणि तो असणार आहे. तर त्या नावामध्ये आहे ना ती पॉवर आहे. त्या देवाच्या नावामध्ये ती पॉवर आहे की त्या नावाच्या पॉवरने देव आहे ना या क्रिएशन मध्ये, स्पिरिच्युअल आणि मटेरियल वर्ल्ड मध्ये आहे ना देव चेंजेस करून घेऊ शकतो. म्हणून देवाने आपल्याला तो नाव दिलेलं आहे. देवाने अब्राम, इसाक, याकोबाला तो नाव नाही सांगितलं. देवाने जरी तोरामध्ये लिहिलंय तरी देव काय बोलते की ती लोक मला एल शद्दाय म्हणून ओळखायचं. पण बेने इस्रायल जे आता इजिप्त म्हणून मोशे नेते ना, त्या माणसांना सांग की मी योधे वाव हे आहे. देवाने त्याचं नाव रिव्हील केलं का, कारण देव बोलते आता मी माझा जो मिशन आहे तो मिशन तुम्हाला दिला, माझा मिशन तुम्हाला करायला दिला. त्याच्या आधी अब्राम, इसाक ह्या लोकांसाठी काय मिशन होता, त्यांना एल शद्दाय मिशन होतं. एल शद्दाय म्हणजे ते लोकांना बाउंड्रीज ठरवायचं होतं. शद्दाय म्हणजे दाय म्हणजे थांब, हा ना. तर त्यांना बाउंड्रीज ठरवायचं होतं. त्या लोकांनी बाउंड्रीज ठरवल्या. इस्माईल, एसाव, याकोब, ते सगळं त्यांची मुलं, त्यांच्या बाउंड्रीज ठरवल्या आणि त्या लोकांनी ते हे केला. पण आता देवानी फारूक कडनं काढला ना, तेव्हा आपल्याला तो नाव दिला. म्हणजे काय नाव दिला म्हणजे देवानी सांगितलं की मी तुमच्या संगती वागताना आणि तुमच्या थ्रू देव या जगामध्ये कसा वागणार आहे, ह्या नावाने वागणार आहे. आय वॉज, आय एम अँड आय विल बी. म्हणजे तुम्ही हिस्ट्रीमध्ये काम करणार आहोत. आतापर्यंत माणसं हिस्ट्रीमध्ये काम नाही करत होती, स्पेसिफिक त्याच्या जनरेशन पुरती काम करायची, नोआसारखी, लोट सारखी. पण आपण फुल हिस्ट्रीमध्ये काम करणार. ती हिस्ट्री काय आहे, स्टार्ट टू एंड आपल्याला तो अशी परिस्थिती निर्माण करायची आहे की ज्याच्यामध्ये मशियाक येणार आहे. मशियाक येणार आहे म्हणजे काय होणार आहे की आपल्याला ते सगळ्या जणांना आपण शिकवणार आहे, सगळेजण आपल्याला शिकवणार आहेत की देवाबरोबर कसा रिलेशन्स ठेवायचं, देवाचं आणि आपलं रिलेशन्स कसं, क्लोजनेस कसं आणायचं देवाला. ओके. हा अख्खा तोराचा हे आहे, तोराचा अख्खा जो सिक्वेन्स आहे, तोराचा अख्खी जी स्टोरी आहे, तोराचा जो हे आहे ते सगळं त्याच्यामध्ये आहे. देवाने आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगितलंय. स्टोरीमध्ये, छोट्या स्टोरीमध्ये, मोठ्या स्टोरीमध्ये, बॅचेस मध्ये, 6000 इयर्स क्रिएशन, 6 पार्ट्स, 6000 इयर्स आपल्याला मशिया याला सगळ्या गोष्टी आहे ना काहीतरी रिलेटेड आहेत. त्या रिलेटेडनेसने आपल्याला कशाला सांगितलंय, आपल्याला देवाने सांगितलं की हा तुमचा मिशन आहे, मिशन करायसाठी हा तुमचा मॅन्युअल, हा मॅन्युअल घ्या आणि मिशन करा. ओके. पण स्पिरिच्युअलिटी आपण जागृत केली ना तरच ते होईल. आपण जर सापाला जागृत करायला दिलं ना आपल्याला, म्हणजे टीव्ही हे ते ऍडव्हर्टाईज बघून, तर आपला जो जागृत होईल तो इगोइस्टिकल सेल्फ जागृत होईल. आणि इगोइस्टिकल सेल्फ जागृत झाला तर आपण या जगामध्ये अडकून राहू.
ते देवानीच बनवलेलं आहे हा जग पण, आणि ह्या जगामध्ये अडकासाठी हे देवानीच ती क्वालिटी दिलेली आहे. पण ती क्वालिटी जागृत करायसाठी सापाला पॉवर दिली आणि आपल्याला पॉवर दिली की सापाचा डोका फोडू शकतो. पण साप जास्ती स्ट्रॉंगली आपल्याला केलं तर आपण जास्ती स्ट्रॉंगली त्याला हे करू शकतो, कारण आपल्याला सिक्रेट माहिती आहे. पण ज्यांना सिक्रेट नाही माहिती ती लोक या मटेरियल वर्ल्ड मध्येच अडकून राहू शकतात. आणि मग मटेरियल वर्ल्ड मध्ये अडकला मग तुम्हाला ते कर्माचा लॉ, कर्म जे कर्म केलं तसा, मग ते त्याच बॉडी मधला त्या इगोइस्टिकल सोलचा पार्ट जो आहे, लोअर पार्ट आहे, जो नेफेश बोलतो, नेफेश बेहिमा ॲनिमल सोल, त्या ॲनिमल सोलला परत यायला लागतं इथं ते करायला. तो ॲनिमल सोलसाठी आहे. तो स्पिरिच्युअलिटीसाठी नाही, तो फिजिकल लेवलवरचा ती आहे. पण आपल्याला त्याच्यापेक्षा वरचा काहीतरी दिला तोरामध्ये. देवाने योध हे व्हावे दिला म्हणजे तोरामध्ये वेगळा काय दिला म्हणजे आपल्याला देवाने अख्खा वर्किंग दिला. स्पिरिच्युअल आणि फिजिकल वर्ल्ड आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड प्लस तो जो आहे ना त्याने कशाला बनवला ते पर्पज, आणि तो पर्पज तुम्ही कसा करायचा. आणि तो पर्पज जर केला ना, आपण आपला पर्पज केला ना, योगा पण हेच बोलतो. योगा म्हणजे तो वाकडा पाय करायचा, डोक्यावर पाय घ्यायचा, तो योगा नाही. योगा म्हणजे मेडिटेशनचा योगाचा अष्टांग योगा आहे ना, 8 पार्ट आहे तो. योगा पण तेच बोलतो तुम्हाला की तुम्ही तुमचा काम अख्खा पुरा केला ना त्याच्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल. ओके, मोक्ष म्हणजे सुटका, मोक्ष मिळेल. ओके, पण त्याच्यासाठी तुम्हाला कितीतरी जन्म लागतात है ना. या जन्मात थोडा, या जन्मात थोडा, असा करून तुम्ही करता. तोरा तसा नाही. तोरा तुम्हाला सांगते मी, तुम्हाला सगळा मिशन, हा मिशन आहे आणि हा मिशन कसा करायचा तो पुस्तक आहे. तुम्ही तो मिशन या जन्मात करा, नाहीतर 4 दिवसात करा, नाहीतर 4 जन्मात करा. पण हा मिशन आहे आणि हा तुमचा मिशन कसा करायचा ती गोष्ट आहे. आपण जर त्या मिशननी केलं ना तर आपला हा एक जन्म पुरा आहे आपल्याला सुटायला ह्या सगळ्या चक्कर मधून. आणि आपण ह्या जगात चक्कर मधून सुटणार आहे म्हणजे आपण सुटणार आहे म्हणजे आपल्याला देवेकूत होणार. देवेकूत म्हणजे आपण देवाच्या जवळ जाणार आहोत. देवाच्या जवळ जाणं म्हणजे वेगळी काहीतरी गोष्ट आहे, तो वेगळा काहीतरी एक्सपिरियन्स आहे, वेगळेपणा आहे तो ह्या जगामध्ये आपण नाही समजू शकत. ओके, पण त्याला ती लोक कोण काय बोलतं, मोक्ष बोलतं, कोण अजून दुसरा निर्वाणा बोलतं, कोण काय बोलतं. पण त्याच्यासाठी टाइम लागतं, त्या लोकांना खूप जन्म लागतात, खूप टाइम लागतं, हे लागतं. पण आपल्याला 1 जन्मात करता येईल ही गोष्ट जर आपण व्यवस्थित केली आणि व्यवस्थित केलं ना सगळा, तर आपल्याला 1 जन्मात करता येईल. आणि 1 जन्मात जर हे जर होत असेल ना, समजला, तर अख्खा वर्ल्ड आहे ना, ही फिलॉसॉफी आणि हे जे आहे ना, हे सगळं आहे ना हे करेल. कारण जी गोष्ट 7 जन्माने 70 जन्माने 80 कोटी काय योनी त्याच्यामधून झाल्याशिवाय एका ह्याच्यामध्ये होत असेल ना, तर ती लोक पण या गोष्टीला हे करतील. आणि असं नाही की ही गोष्ट हव्यात बोलल्यासारखी आहे. तुम्ही आता मेडिटेशन करता तर तुम्ही एक्सपिरियन्स करता की इट इज प्रॅक्टिकल एक्सपिरियन्शियल. पण तो एक्सपिरियन्शियल तुम्ही फिजिकल लेवल आणि स्पिरिच्युअल लेवलवर थोडा करू शकता. त्याच्यानंतरचा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो मी तुम्हाला सांगू नाही शकत, तुम्ही मला नाही सांगू शकत, आपण एक्सप्लेन नाही करू शकत एक दुसऱ्याला. कारण तो जसा एक्सपिरियन्स आहे तो सांगितला ना तर आपल्याला समजत नाही. जसा इजिकेलने सांगितलं ना, चाकामध्ये चाक होती, चाक पुढे जात होता आणि मागे जात होता आणि इकडे येत होता. आपल्याला काय बोलते तो, पण ज्यांनी तो एक्सपिरियन्स घेतला ना त्याला तो चाक काय ते सगळं समजतं. पण ती एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय ती नाही समजू शकत की ते बघितला, हे बघितला, त्यांनी अमुक बघितला, देवाने देव उतरला आणि असा होत होता आणि त्या लोकांनी हे बघितलं, ते बघितलं. तो एक्सपिरियन्स घेतल्यावर माणसानं समजतं, अरे हे आहे काय, असं आहे काय. पण एक्सपिरियन्स नाही घेतला असेल तर ते फिजिकॅलिटी मध्ये आणि ह्याच्यामध्ये एक्सप्लेन नाही करू शकत. ते आपण जे आता करतोय ना ते आपण फिजिकॅलिटी मध्ये स्पिरिच्युअलिटी जी एक्सपिरियन्स करू शकतोय ना त्या एक्सपिरियन्सनी करतोय. आणि ती कशासाठी करतोय, कारण तुम्हाला तो एक्सपिरियन्स आणि ते सगळं यायला लागला ना की तुम्हाला समजेल की काय आहे काय नाही. भीती नाही वाटेल. ते व्हायला लागलं ना तर भीती नाही वाटेल. ते काय झालं ना तर भीती नाही वाटेल. उद्या जर देवदूत तुमच्या संगती बोलायला मेसेज घेऊन आला तुमच्या संगती, तर तुम्हाला भीती नाही वाटेल. सॅमसन आणि दिलायलाच्या स्टोरी मध्ये सॅमसनच्या मम्मीला येऊन देवदूतनी सांगितलं की तुला मूल होणार आहे आणि मूल होईल तर तो नाझीर राहणार आहे, म्हणून तू अंगूर खाऊ नको, वाईन पिऊ नको, हे पिऊ नको. बरोबर ना, सांगितलं ना. आता तुम्ही सॅमसनच्या मम्मीच्या जागेवर उभं राहा. ओके, शेतामध्ये काम करतात, सॅमसनची मम्मी करते तसं तुम्ही करता, आणि तुमच्या समोर येऊन देवदूत उभा राहिला. आता काय होणार आहे, तो देवदूत बोलायच्या पहिले तुम्ही चक्कर येऊन पडाल, घाबराल, तुम्हाला समजेल नाही काय आहे काय नाही, काय नाही, हे नाही. बरोबर ना. तर जेव्हा ती स्टोरी तुम्हाला काहीतरी सांगते ना तर तुम्ही लक्षात घ्या की सॅमसनच्या मम्मीची लेवल काय होती, की ती देवदूत तिला येऊन बात करते म्हणजे तिची लेवल काय होती.
म्हणजे ती काय करत होती काय नाही करत होती, तिला किती हे होता की तिला माहिती होता की हा देवदूत आहे, तिला समजला की तो देवदूत आहे आणि तो देवदूतनी मेसेज दिला आणि तिने जाऊन तिच्या नवऱ्याला पण सांगितलं की देवदूतनी येऊन मला मेसेज दिला असं कसं केलं. तर प्रत्येक गोष्ट हे करताना ना तुम्ही विचार करा की ना त्या माणसाची लेवल काय होती की तो घाबरला. आपण उभा राहायचं तिथं मोशेच्या जागेवर, आपण उभा राहायचा आणि विचार करायचा की माझ्या समोर जर बर्निंग बुश आला तर मी काय केलं असता, माझी फाटली असती, मी घाबरलो असतो, चक्कर येऊन पडलो असतो, थरथरलो असतो, है ना, काय होते काय नाही समजत नाही, अरे बापरे काय होईल असं आहे ना. पण मोशे तसं नाही केलं. मोशेचं कसं रिएक्शन आहे म्हणजे त्याचा अर्थ काय, ते मोशेची काहीतरी वेगळी लेवल आहे, मोशेनी काहीतरी वेगळी तयारी केली आहे, मोशे काहीतरी वेगळ्या लेवलचा आहे. तो घाबरला नाही, त्याच्या संगती बोलते, तो देव त्या झाडामधून कोणतरी बोलतोय तो घाबरत नाही, म्हणजे त्याला सवय आहे ती बोलाची देवदूत लोकांबरोबर. समजलं, ह्याच्यामधून तुम्हाला इंटरप्रेट नाही करायचं, तुम्हाला समजायचं आहे नुसता, स्वतःला तिकडे उभा करा आणि तुम्हाला समजेल काय आहे की आपण असतो तर काय केलं असता. मन्ना देताना देवानी मन्ना दिला तेव्हा मी तिकडे असतो तर मी काय केलं असतं, मी पण कंप्लेंट केली असती मला जेवायला नाही दिलं असतं. तर ती माणसांनी कंप्लेंट केली म्हणजे ते खालच्या लेवलचं नव्हतं, त्यांनी बरोबर केलं, व्हॅलिड होता त्यांचा रिझन. ओके, आपण जेव्हा त्यांच्या जागेवर उभं राहून ती स्टोरी वाचू आणि हे वाचू ना तेव्हा आपल्याला समजतं की तेव्हा काय झालं, मग मोशेनी काय केलं, मोशेचा काय झाला, मग मोशेनी ती काठी मारली आणि दगडावर काठी मारली, चूक केली. चूक कशी केली, तुम्ही असतात तर मोशेच्या जागेवर काय केलं असतं. असा विचार केल्यावर आपल्याला समजतं की त्या स्टोरीमध्ये काहीतरी वेगळी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, तो काहीतरी वेगळी गोष्ट सांगते, तो काहीतरी हे सांगते. तसा कनेक्ट करून आपण त्याच ह्याच्यामधून कनेक्ट करून जर गेलो ना तर आपण ह्या फिजिकॅलिटी मधून स्पिरिच्युअलिटी मध्ये जाऊन मग आपण त्या वरच्या लेवलला जातो जिथं आपल्याला समजतं की खरोखर हा मेसेज काय आहे ते. म्हणून कब्बाला सिक्रेट आहे. सिक्रेट काय आहे, कारण तो कोड्स मध्ये लिहिलेला आहे, कोड मध्ये लिहिलेला आहे. तो कोड काय आहे, तो कोड तोराच आहे, तोराचाच कोड आहे तो. पण तो अशा ह्याच्यामध्ये लिहिलाय की त्या तो कोड तोडाचा जो अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना तो आपल्या बॉडीमध्ये आहे, आपल्यामध्ये आहे, आपल्या माइंड बॉडी आपल्या जो स्ट्रक्चर त्याच्याने तुम्ही कोड तोडू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला दुसरी गोष्ट नाही लागणार आहे. तुम्ही स्वतः त्याच्या जागेमध्ये उभा राहा, स्वतः विचार करा, स्वतः स्टडी करा. म्हणून तोरा स्टडी सांगितलेला आहे. तोरा स्टडी हे ते सगळ्या कशाला सांगितलंय, कारण तो पाचच तसा आहे. आपल्याला आयता नामाजी लिहून दिलेले आहेत, जे एकदम हार्ड गोष्टी आहेत ना, हार्ड गोष्टी म्हणजे देवाबरोबर बोलासाठी आणि कनेक्शन करासाठी आणि तो वे आहे ना, ते वे सगळा करत बसण्यापेक्षा आपल्याला इझिली नमाजी लिहून दिलेलं आहे सेजेस लोकांनी की ही नमाज करा तुमचा पोचतोय तिथं. ज्यांना नाही आहे ना त्या लोकांना ते सगळा केल्यावरच तसा पोचता येईल. पण आपल्याला इझिली दिलाय, हा टप्पा वाच तुझी नमाज ही झाली, हे वाच शब्बाची ही नमाज वाच तुझी ही झाली है ना, शब्बाची नमाज केली तुझा एक्स्ट्रा सोल तुझ्याकडे येते. सगळं इझिली करून दिलेलं आहे. का करून दिलेलं आहे, कारण आपला जो मिशन आहे ना तो मिशन आपण पुढं करत गेलो ना तर सगळ्या जगासाठी आपण दरवाजा उघडणार आहोत या गोष्टीसाठी, कनेक्शनसाठी. कारण एंड मध्ये आदाम आहे ना एकच आहे तिथं देवानी बनवलेला, जो मेल आणि फिमेल आहे, आणि तो आता 6-7,000 बिलियन सोल्स म्हणून या जगामध्ये आलेला आहे. ओके, सगळा करेक्शन झाला ना, सगळा झाला ना की तो जो पर्पज होता ना तो पर्पज देवाचा पर्पज देवानी साधला. आणि मग देवानी पर्पज साधल्यावर तो पर्पज कशासाठी तरी असतं ना. आपण नोकरी कशासाठी करतो, पगार यासाठी. पगार कशासाठी असतं, घर चालवासाठी. घर कशासाठी चालवासाठी असतं, सगळ्या घरातल्या माणसांना चांगला आनंद द्यायसाठी, खुशी द्यायसाठी, बरोबर ना. तसा तो एक पर्पज झाल्यावर तो पुढचा जो पर्पज आहे ना तो आपल्याला समजेल की कशाला देवाला आपल्या संगती हे करायचं, कारण पुढचा काहीतरी पर्पज आहे. पगार आल्यावर आपण पुढचा काहीतरी असतं ना, तसा पुढचा काहीतरी पर्पज आहे, पण तो पुढचा पर्पज तेव्हा. आता ह्या स्टोरीमध्ये दी एंड मध्ये आपल्याला नुसतं त्या पर्पज पर्यंत पोहोचायचं आहे, पहिल्या पर्पज पर्यंत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर गुड नाईस क्वेश्चन्स. आज जरा आपण हायर लेवलला जाऊन असा क्लास थँक्यू. असं क्वेश्चन. थँक्यू व्हेरी मच. येस, आणि टेक केअर. कोणाला काय मदत लागत असेल, काय लागत असेल तर मदत घ्या. कारण कम्युनिटी आणि फॅमिली, कम्युनिटी रिलेशन हे सगळ्या कशासाठी असतात लक्षात ठेवा. टू कनेक्ट विथ गॉड. ओके, लांब धावू नका फॅमिली पासून आणि रिलेशन्स पासून आणि कम्युनिटी पासून आणि कंट्री पासून आणि अख्ख्या वर्ल्ड पासून. थँक्स, बाय, सी यू. थँक्यू जुडा. थँक्यू. बाय बाय. Uh, थँक्स ॲशले. बाय. थँक्यू. कोणाला काय असेल क्वेश्चन विचारा, मला फोन करू ना.